हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय। ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय। देवर्षी नारद महाराज स्वतःला म्हणजे संतांना, नारद हे प्रतीक आहेत. नारदांना एकट्यालाच दुःख झालं आणि बाकी सगळे सुखात होते असं नव्हे. सगळ्या संतांना दुःख कधी होतं? जेव्हा समाजाचं कल्याण ज्यात आहे त्याबद्दल समाजाला अनादर उत्पन्न झाला की संतांना वाईट वाटतं. आईला कधी वाईट वाटतं हो? मुलाचं कल्याण ज्यात आहे त्याच्यावर मुलाची श्रद्धा नसली की आईला वाईट वाटतं की नाही? हे लक्षात घ्या. माऊली म्हणतो ना आपण संतांना. लॉजिकने विचार करा. गोष्ट म्हणून भागवत म्हणून नाही ऐकायचं, आपल्या जीवनाशी निगडीत करायचं. माझं वागणं संतांना, अरे बाळा तिकडचा कमी करून हा वाढव ना जरा, आणि थोडा बास दे, बास, पुरे. आणि इथे कलियुगामध्ये भक्तीच्या ऱ्हासाची 9 कारणं दिलेत. नवविधा भक्ती आहे ना, नवविधा भक्ती, 9 भक्तीच्या ऱ्हासाची 9 कारणं. पहिली भक्ती श्रवण भक्ती, म्हणजे ऐकणे. श्रवण भक्तीचा ऱ्हास कलियुगामध्ये का झाला? तर त्यांनी सांगितलं आळस. कशाला गेलं पाहिजे ऐकायला? गोव्याला म्हण, किता सांगता रे बुवा. बुवा काय नवीन सांगणार आहे? कारण आपण बुवाला ऐकायला जातो ना, आपण भागवत ऐकायला जात नाही. कुणीही कीर्तनकार, प्रवचनकार, संत काय सांगतात हे सांगतो. म्हणून ही इज ओनली पोस्टमन. तो फक्त पोस्टमन आहे, ज्ञानोबांचा निरोप घेऊन आलेला. हा विचार करून कथेला जायला काय हरकत आहे हो? कोणी सांगणार असो, काय सांगतोय बरं तो? आणि जो साधा मनुष्य असतो, खेडेगावातला एखादा खेडूत वारकरी, तो असा असतो, तो कुठल्याही कीर्तनाला जाऊन बसतो. बघा, मला इथे आठवण येते, आमच्या गडावरती, सज्जन गडावरती अनेकदा यात्रा भरतात, सगळीकडे भरतात, त्यातलं मी गडाचं सांगतो. शिकलेल्या माणसाला जर तुम्ही विचारलं ना कुठं चाललाय, तो म्हणतो गडावर चाललोय. आणि आजूबाजूच्या पंचकृषीत कारी, गजवडी, इकडच्या खेडूत लोकांना विचारा कुठं चाललाय, अरे आमदासाला चाललोय म्हणतात. पिढ्यानपिढ्या ते हेच सांगतात. शिकलेले माणसं गडावर जातात आणि काही न शिकलेले किंवा काही शिकले असले तरी सुद्धा आपली मासूमता, आपली निष्पापता चित्तात टिकवणारे रामदासाला जातात. बघा जगाकडे बारकाईनं. थोडं हॅमिंग येतंय बाळा. एखादा खेडूत वारकरी आहे, साधा आहे, कुठल्याही फडावर, वारीमध्ये कुठल्याही फडावर जातो, असा बसतो. ज्ञानदेव तुकाराम म्हणतो, जे आमटी भात मिळेल ते जेवतो, पुढच्या प्रवासाला आरंभ करतो. मी जर वारीला गेलो
मी जर कोणाच्या भागवताला गेलो तर मी असा बसतो आणि असं करतो. हे काय आहे? मला येतंय ते मी टॅली करून बघतो. होतं की नाही बघा? ते वाईट आहे का चांगलं याच्यात जाऊ नका. मला सांगायचा मुद्दा असा आहे की श्रवण नावाची जी गोष्ट आहे, टू लिसन, नॉट ओनली हिअरिंग, टू लिसनिंग, काय ज्ञानोबांचा निरोप आहे हो. आणि खरं सांगतो मी आपल्याला, श्रद्धेनं जर श्रवणाला बसलं तर आपला सद्गुरू साध्या वक्त्याकडून सुद्धा आपल्या कल्याणाचा निरोप देत असतो. श्रद्धा काम करते अंतःकरणातली. श्रद्धेने बसा, एकाग्रतेने बसा, श्रद्धेने. काय सांगतोय बरं तो? वक्त्यावर श्रद्धा नाही ठेवायची, परमेश्वरावर श्रद्धा ठेवायची किंवा सद्गुरूंवर श्रद्धा ठेवायची. वक्त्याबद्दल आदर ठेवा बरं, खूप महान वक्ते असतात, मला त्याच्याबद्दल नाही म्हणायचं. वक्त्याला बोलवणारा कोण आहे त्याचा विचार करा. पण त्याला कळो अथवा न कळो, बोलविता धणी वेगळाची. पण श्रवणाचा ऱ्हास कलियुगामध्ये आळसाने झाला. आळसाची कारणं खूप आहे. माणसं हिमालयात फिरायला जातात पण शेजारच्या मंदिरात कीर्तनाला जात नाहीत हो. त्यांना वाटतं तिकडे जाऊन काहीतरी दगडावर पाणी ओतलं ना तरच पुण्य आहे. आमच्या गावात चांगला कीर्तनकार येऊच शकत नाही हो. तसं होतं ना, गेले 50-60 वर्ष चांगली माणसं निवडून येऊच शकत नाहीत हो. आता असा पंच बसलाय की भारतातले सगळे पक्षविरुद्ध अमेरिकेतले अनेक लोक, चायनातले अनेक लोक यांच्याशी लढलोय आपण, म्हणून आपल्याला विजयी भूमिका जास्त आहे. कळलं का? लक्षात येते का बघा? म्हणून मी ग्वाल्हेरला एका प्रवचनाला, ग्वाल्हेरला महिना होता माझा, तर माझे गुरुजी बरोबर होते. गुरुजी म्हणले चल तिकडे कीर्तन आहे कोणाचं, प्रवचन होतं, प्रवचनाला जाऊया चल. गेलो. काही नाही हो, 1 तास प्रवचन ऐकलं, अस्ताव्यस्त प्रवचन. पहिल्या वाक्याचा दुसऱ्याशी संबंध नाही, दुसऱ्याचा बरं चांगला ऐकल्याचा परिणाम आपले कान तयार झालेले असतात हो. समस्या असते आपल्या लोकांची, ते आपण स्टँडर्ड ऐकलेलं असतं. निदान तेवढं थोडंफार कमी जास्त झालेलं चांगलं असेल तर उत्तम. अजून पूर्ण प्रवचनात काही अर्थ नव्हता. मी असं बोलणं बरं नाही, पण मी माहिती म्हणून सांगतोय, नाही तर निंदा केल्यासारखं आहे. मी घरी आलो. गुरुजींना म्हणलं प्रवचन तेवढं व्यवस्थित नव्हतं, असं नाही बोलायचं म्हणले. त्या पूर्ण तासात तुला काहीच मिळालं नाही का? म्हणलं मला आठवत नाहीये. अरे त्या वक्त्यानं काय वाक्य उच्चारले पूर्ण 1 तासात? त्यांनी गोंदवले या शब्दाचा अर्थ सांगितला. जिथे आपल्या चित्तावर नाम गोंदवून मिळतं त्याला गोंदवले म्हणतात. माझ्या अंगावर काटा आला. मी ते ऐकलं होतं वाक्य, पण माझ्या गुरुजींनी ज्या अर्थानं ऐकलं त्या अर्थानं मी ते कसं अव्यवस्थित आहे बाकी याचाच विचार जास्त करत बसलो. त्यातनं बरोबर हिरा, चिखलातनं हिरा टिपून घ्यावा असं घेतलं होतं त्यांनी. एवढ्या करता मी आपल्या समोर हे बोलतोय. श्रवण भक्ती आळसामुळं संपली कलियुगामध्ये. दुसरी कीर्तन भक्ती लोभामुळं संपली. त्यांनी सांगितलंय कीर्तनकारांनी सांगणं हे त्याचं प्रोफेशन नसावं, ते त्याचं मिशन असावं. व्यवहार सोडता येणार नाही, कारण आपण तुकोबा ज्ञानोबा नाही आहोत. पण सांगणं जे आहे हे मला काय मिळेल याचा विचार करून न सांगता, मला हे किती चांगल्यात चांगलं सांगू याचा विचार करून जर सांगितलं गेलं तर ती भक्ती ठरते. भागवताचं इथेच वर्णन केलंय की धना करता, पैशा करता माणसं घरोघरी या कथा करायला लागले आणि परिणाम कीर्तन भक्तीचं सत्व नाहीसं झालं. कीर्तन प्रवचन भक्तीचं सत्व आहे. असे लोक होते, मी त्याच्याबद्दल जात नाही आता. विनायक बुवा पटवर्धन वगैरे काही कीर्तनकार होऊन गेले ना, इतके महान होते, फारच महान. मी त्यांना पाहिलेलं नाही, पण त्यांच्या शिष्यांनी मला झांजच दिली आहे. कल्याण बुवा कानिटकरांनी काय कीर्तन करायचं हो, जगाचं कल्याण व्हावं याकरता कीर्तन. लोकमान्य टिळकांनी सांगितलं की आजपासून वैद्यकी सोड. वैद्य होते मोठे वाईचे पटवर्धन बुवा.
आणि उद्यापासून कीर्तन करायला लागले ते, इतके विद्वान होते असं. पण कलियुगामध्ये धनाच्या लोभानं कीर्तन भक्ती संपली, विषयासक्तीमुळे स्मरण भक्ती संपली. बुद्धी जेवढं विषय सेवनाचं स्मरण करते तेवढं परमेश्वराचं करते का हो? ऋग्वेदातलं महावाक्य आहे प्रज्ञानम ब्रह्म. आपण सगळे विषय भोगतो पण आतमध्ये जिवंतपणा आहे. म्हणून जिवंतपणाच्या कारणाचा विचार न करता जिवंतपणाच्या परिणामानं उपभोगाचा विचार आपण जास्त करतो. म्हणून स्मरण भक्ती संपली. स्मरणाचा उपाय नाम आहे. म्हणून कलियुगात नाम घ्या, म्हणजे थोडा तरी विचार तेवढा वेळ तरी आपण याच्यापासून दूर जातो, विषय सेवनाच्या चिंतनापासून. विषय सेवन वाईट नाही, विषय सेवनाचं चिंतन वाईट आहे, लक्षात ठेवा. कारण चिंतन हुरहुर लावतं माणसाला. बटाटे वडा मिळतील, बटाटे वडे मिळेल, बटाटे वडे मिळतील, एक दिवस तरी करतील, एक दिवस तरी करतील. हां नकोय बरं, मी आपला विनोद करतोय, नाही तर खरंच उद्या कराल तुम्ही. पदार्थ समोर आल्यानंतर खाण्यामध्ये दोष नाहीये, कारण तो धर्म भूक लागल्यावर खायचंच आहे. अधर्मानं खातच नाही मी. पण स्मरणाचा विषयाचं स्मरण जास्त होतं, परमेश्वराचं कमी होतं. चौथा मुद्दा पादसेवन भक्ती. देहाच्या तादात्म्यामुळे पादसेवन भक्ती. पाद म्हणजे पाय, सेवन म्हणजे चरणांची सेवा, सद्गुरूचे पाय चेपायचे. पण मी समजतो, म्हणजे मला समजा उदाहरण घ्या, माझे गुरुजी स्त्री आहेत असं समजा, स्त्री देहामध्ये माझे गुरुजी आहेत अशी कल्पना करा. नाही आहेत पण कल्पना करा. मला वाटतं ते स्त्री आहेत, मी त्यांचे पाय कसे चेपू, किंवा उलटं वाटतं. पण सद्गुरूंच्या चरणांची सेवा केल्याशिवाय गुरुकृपा होत नाही, कृपा होत नाही. असं म्हणजे 3 भक्ती आहेत ना, या करायच्या. 14 भक्तीमध्ये प्रत्यक्षात कृपा सुरू होते. समर्थांची ओवीत सांगतो, चौथे भक्तीचे प्रसंगी गौप्यते प्रगटे. जे कशाने होत नाही ते गुरुपाद सेवनाने होतं. पण देहदादात मी स्वतःला काहीतरी समजतो, मी काय त्यांचे पाय चेपू. गुरुपौर्णिमेला पाकिट दिलेलं आहे मी त्यांना, असं वाटतं. आणि मग कारण निम्न दर्जाला जावं लागतं ना, गुरुच्या दारातलं झाडायचं आहे. छे मी नाही झाडणार, किंवा झाडेन मग फोटो तरी काढेन आणि मग स्टेटसला टाकेन. असं विनोद झालाय आता सध्या सगळ्याचा. पुढे सांगतात अर्चन भक्ती पुन्हा देह तादात्म्यामुळे संपली, कमी झाली. देहाची पूजा होते पण देवाची पूजा होत नाही. आपण देहाला किती सजवतो, देहाला आंघोळी घालतो, विविध प्रकारची परफ्यूम लावतो, चेहऱ्यावर तो असं लावून 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 चेहरा. आणि हे आपल्या डोक्यात इंग्रजांनी भरवलंय, गोरं असलं पाहिजे. असं काही नाही, जसं असलं पाहिजे तसं असलं पाहिजे. काळ्या गोऱ्याचा वाद आपल्या डोक्यामध्ये या इंग्रजांनी आणि नंतरच्या जाहिरातीने लावलाय. तो परदेशातच आहे नव्हे, हा आपल्या डोक्यामध्ये त्यांनी घातलाय. जसं असलं पाहिजे तसं तेजस्वी असलं पाहिजे असं वाटायला काय हरकत आहे. पण किती देहाला सजवतात, एवढं देवाला सजवावं असं वाटतं. मी प्रश्न विचारतो आपल्याला, आंघोळ पूजा आंघोळ वगैरे झाल्यानंतर आपण आरशात बघता, देवाची आंघोळ झाल्यावर देवाला कधी आरसा दाखवता का हो? देवा बघ कसा दिसतोय. कारण असं आपण गृहीत धरत नाही की त्या मूर्तीमध्ये परमेश्वर आहे. आपल्याला वाटतं एकदा त्याला पाणी घातलं, काय असेल ते फूल वाहिलं, झाला एकदा मोकळा. म्हणून अर्चन नावाची भक्ती संपली याचं कारण त्या मूर्तीत आपण तो आहे असं मानत नाही. एक साधं लॉजिक सांगतो, तो जर सर्वत्र आहे तर मूर्तीत नाही का हो? आपल्या भावाची ताकद ओळखून घ्या सांगताय भागवत. कुठल्याही मूर्तीसमोर उभे राहाल तर कधी समोरून नमस्कार करू नये. समोर असं कधी नाही, थोडं तिरकं उभं राहा. तो समोर बघतो त्याच्यामध्ये मी जायचं का? छोट्या छोट्या गोष्टीत त्याचा आदर करा. देवा
मनोमन बरं, लोकांना दाखवण्याचा प्रयत्न केलात की दंभ यायची फार धोका आहे. घरातली मूर्ती असेल किंवा मंदिरातली असेल, देवासमोर उभं राहावं, देवा आणि मनापासून नमस्कार करत चला. करत असालच आपण, मी कोण शिकवणार आपल्याला, पण जी काही गोष्ट करतो ती मनापासून करावी. मी पुढे जाऊन सांगतो, कृष्णाची पूजा करता करता त्याची मूर्ती उचलावी आणि कोणी नसेल तर हळूच त्याची पप्पी घ्यावी हो, परत ठेवून त्याला आंघोळ घालून टाकावी. पण नाही होत हे. अर्चन भक्तीमध्ये इतकी मर्म आहेत माहितीये का. मीराबाईंनी अर्चन भक्ती केली, रामकृष्ण परमहंसांनी अर्चन भक्ती केली, पृथू नावाचा राजा होऊन गेला, अर्चन भक्ती केली, गोंदवलेकर महाराजांनी नामस्मरण केलं पण अर्चन भक्ती केली, सद्गुरू भगवान श्रीधर स्वामी महाराजांनी सज्जनगडावर अर्चन भक्ती केली. अर्चन म्हणजे देवतांच्या विग्रहांची पूजा, सेवा. मग ते धुणं असेल, अत्तर लावणं असेल, काही पण. पुढे वंदन भक्ती अहंकारामुळे संपली. वंदन करताना आपण समोरच्याच्या योग्यतेचा विचार करून नमस्काराची स्टाईल ठरवतो बघा. अगदी डोकं टेकून करायचं का, नुसता असा असा करायचा का, गुडघ्याला हात लावून असा करायचा, यांचे मेंदू इथेच असले पाहिजेत गुडघ्याच्या ठिकाणी. सिरियल स्टाईल. आपल्या स्वतःला एक शिस्त असावी असं फार कमी लोकांना वाटतं. आपण डिपेंड असतो लोकांवर. माझी स्वतःची म्हणून एक वागण्याची खास स्टाईल असेल असं फार कमी लोकांना वाटतं. आणि प्रभावित होतो ते आपण तमोगुणानी, रजोगुणानी. सत्वगुणाने प्रभावित होण्याची जी चित्ताची मासूमता आहे, चित्ताची द्रवीभूतता आहे किंवा चित्ताची संवेदनशीलता आहे, ती अहंकारामुळे संपते. नमस्कार का करत नाही विचार करा समाज. कारण तो स्वतःला काहीतरी समजतो. म्हणून आमच्या कबीरांचा दोहा आहे, आपण ऐकलाय अनेकदा, खूप वेळा भागवत ऐकलेले लोक बसलेत. बरं, आमचे देवळे काका आहेत, रत्नागिरीत ती पुष्कळ मंडळी आहेत. पण पुन्हा ऐका, अभिवादन कोण करतो? जो जिवंत आहे तो. आणि कडक कोण होतो? हातपाय कडक कोणाचे होतात? प्रेताचे. असं कबीर सांगतायत, जो झुकना जानते हैं उनमें कुछ जान होती है, अकड़ तो मुर्दे की खास पहचान होती है म्हणाले. अहंकारामुळे वंदन भक्ती संपली. तमोगुणामुळे दास्य भक्ती संपली. तमोगुणानं म्हणजे उच्छेद, सगळ्यांना गेले उडत असं म्हणणं. दास्याला खूप कमी, पण दास्य म्हणजे गुलाम हो. सद्गुरूंचं, सज्जनांचं, देवाचं गुलाम असावं, दास असावं. हनुमंतात काही कमी आहे म्हणून तो दास आहे का हो? काही आपल्यात कमी आहे म्हणून आपण दास नसतो. कबीरांच्यात काही कमी आहे का हो? राम सावळा शेले विणतो, कबीर गातो गाणी म्हटलं ना. पण कबीर सांगतात, मैं गुलाम, मैं गुलाम, मैं गुलाम तेरा, तू साहिब है, तू साहिब है मेरा, मैं गुलाम, मैं गुलाम, मैं गुलाम तेरा. इतके मोठे ज्ञानेश्वर महाराज. पण स्वतःचा उल्लेख मी ज्ञानेश्वर म्हणे असं कधी केलंय? म्हणे निवृत्ती दासू अवधारी रोजी. मोठेपणाचा मार्ग नम्रतेच्याच मार्गाने जातो. बरं, पण दास्य भक्ती तमोगुण, शरीरातला मनातला जो तमोगुण आहे, हे नाही मानत आहे. ज्ञानोबांना रिटायर करा म्हणत होते ना ते एक जण. स्वतः रिटायर व्हायची वेळ आली आहे तरी होत नाही आहेत. हा, ज्ञानोबांची गरज नाही महाराष्ट्राला असं वर्णन आहे, भाषण आहे त्यांचं. म्हणजे ते किंवा त्यांच्यासारखेचे विचार आहेत. हा तमोगुण आहे मला सांगायचं आहे. मला त्या व्यक्तीबद्दल काही बोलायचं नाहीये. बोलायचा भाव असा, सख्य भक्ती बुद्धिवादामुळे संपली. सख्य करायला, मैत्री करायला एकमेकात समर्पित व्हावं लागतं, लक्षात घ्या.
पण एकमेकांशी आपण बुद्धीने वागायला, बुद्धी नावाची गोष्ट आहे ना, ही फक्त शहानिशा करायला उपयोगात आणायची आहे. प्रेम करायला बुद्धी नाही वापरायची, प्रेम करायला हृदय वापरायचं आहे. प्रेम करायचं इन्स्ट्रुमेंट काय आहे? ताल वाजवायचं इन्स्ट्रुमेंट काय आहे? तबला. सुराचं इन्स्ट्रुमेंट काय आहे? तालाच वाजवता येईल ते, प्रश्न तो नाही आहे. माझा मुद्दा असा आहे की ज्याच्याकरता जे इन्स्ट्रुमेंट परमेश्वराने दिलंय, हृदयावर प्रेम, हृदय एकमेकांना मिळाली पाहिजेत. पण बुद्धिवादामुळं सख्य भक्तीच्या देव आहे का, इथून सुरुवात आहे. ज्ञानोबा म्हणले तू स्वतः आहेस का याचा विचार करा. आपल्या सर्वांच्या अंतःकरणामध्ये मी असं स्फुरण देणारी व्यवस्था म्हणजेच देव आहे. मी आहे असं वाटतंय की नाही? एक जण म्हटलं नाही बुवा, मला जरा वाटतंय मी नाही आहे का काय, बघावं, चेक करा जरा. माऊलींची ओवी सांगतो, म्हणजे माझ्या पदरचं मी बोलत नाही असं लक्षात येईल. सर्वांची या हृदय देशी मी अमुका आहे ऐसी, बुद्धी स्फुरेगा अपेसी, तेची स्वरूप गा माझे. सगळ्यांच्या अंतःकरणामध्ये मी अमुक आहे. अमुक ही कल्पना आहे, पण मी आहे हे कॉमन आहे. मी देह आहे, मी प्राण आहे, मी स्त्री आहे, मी पुरुष आहे, मी श्रीमंत आहे, मी गरीब आहे, मी अमक्या जात. अमुक काढून टाका. अमुक म्हणजे विशेषत्व आहे आणि विशेषत्व म्हणजे भ्रम आहे. ते हल्ली मोदकाचे अनेक प्रकार असतात. पेढ्याच्या आकाराचे मोदक करतात बघा, किंवा गुळ मिळतो मोदकाच्या आकाराचा. अहो तो गुळ नाही आहे, तो मोदक नाही आहे, तो फक्त गुळच आहे. मोदक नावाचं अमुकत्व त्याच्यावर आरोपित केलंय. आहे गुळच तो, आहे पेढा मावाच तो, खवा आहे तो. तसं आपण आकार दिलाय कल्पनेने की मी पुरुष आहे, मी स्त्री आहे, मी श्रीमंत आहे, मी गरीब आहे, मी अमक्या जातीचा आहे. हे जे मी आहे हे स्फुरण आहे ना, हे स्फुरणाचं कारणच देव आहे. पण देव आहे का, ज्ञानोबानी भिंत चालवली आहे का, खरंच वेद खरे आहेत का, मनुस्मृती वगैरे वगैरे जे आहे ना, या बुद्धिवादामुळं प्रेम करण्याची व्यवस्था आपण बंद करून टाकली आणि म्हणून सख्य भक्ती संपली. आणि बाह्य सृष्टीच्या सत्यपणाचा अवास्तव बोध आपल्याला होतो. म्हणजे नाही आहे तेही आहे असं वाटतं. बाह्य, नीट ऐका, थोडा कंटाळा येण्यासारखं वाक्य आहे. बाह्य सृष्टीच्या, स्थूल सृष्टीच्या या भानाला आपण सत्य समजून बसलो, हे आत्मनिवेदन भक्तीच्या आड येणारं मुख्य कारण आहे. हे सुटतच नाही. रबर ताणून धरावं असं आपल्या पंचवृत्ती अशा ताणून धरलेल्या आहेत, डोळ्यांनी, कानानी अशा. हे खरं आहे, हे खरं आहे, हे खरं आहे, हे खरं आहे. हे खरं कशामुळं वाटतंय त्याचा विचार करायला पाहिजे. पण या नवभक्ती भक्तींचा ऱ्हास याच्यामुळे झाला. देवर्षी नारद सांगतात म्हणून मी दुःखी आहे. संतांच्या दुःखाचं कारण लक्षात घ्याल. हे ऐकलं आणि खूप आनंद झाला यांना. अरे वा, संतांना वाईट वाटलं नाही ना तर समाजाची दुर्दशा निश्चित आहे. संतांना आपल्या कल्याणाची तळमळ वाटलीच पाहिजे. ते जर सगळे हिमालयात निघून गेले, तुमचं तुम्ही मरा असं म्हणले, कल्पना करा, आपले आदरणीय पंतप्रधान निघून गेले हिमालयात, जाऊ दे तुम्हाला नाही ना मला बहुमत द्यायचं, जाऊ दे तुमचं तुम्ही, कसली पंचायत होईल आपली, कल्पना नाही करू शकणार तुम्ही. संत जर नसतील तर युक्रेनचं काय चाललंय बघा. पुतीनना हे प्रेरणा देणारच कुणी नाहीये की थांबा युद्ध. इस्रायलवाल्यांना प्रेरणा देणारच संत नाहीये तिथे. म्हणजे त्यांचं वाक्य ऐकतील असे ज्ञानोबांसारखे संत नाहीये तिथे, किंवा त्यांच्याकडे नाहीत असा विचार करा. आपल्याकडे संतांनी दिलेल्या प्रेरणांमुळे आपण भांडणं करत नाही आहोत. आपल्यावर जो सत्वगुणाचा प्रभाव आहे ना तुमच्या माझ्यावरती, एखादा भाजीचा गाडा असतो किंवा भाजीचा स्टॉल असतो, आपण हळूच कोथिंबिरीची पेंडी अशी टाकतो का पिशवी, हळूच 2-4 बटाटे टाकतो का? तशी एखादी गाय जाईल किंवा तिथनं एखादा प्राणी भाजी खाणारा जाईल, तो पटकन तोंडात ती भाजी घेतो पळून जातो की नाही. तसं आपण का करत नाहीये? तर आपल्यावरती कुठल्या तरी संतांचा प्रभाव आहे, डायरेक्टली वा इनडायरेक्टली. वाईट वागायचं नाही आपण असं आपल्याला सांगितलंय कोणीतरी, आत्ता नव्हे केव्हा तरी.
म्हणजे तो विचार आपल्या 7व्या पडद्याच्या आड संतांनी बिंबवलेला आहे. ते म्हणाले आहे, उपाय आहे. काय उपाय आहे? श्रीमद भागवत हा तो उपाय आहे. हे भागवत नारदा तुमच्या प्रेरणेने व्यासाने लिहिलंय आणि तुम्हाला लक्षात नाही. अरे म्हणाले भागवतात इतकी ताकद आहे. होय, जी कशातही नाही ती भागवतात ताकद आहे. ब्रह्मसूत्र देवर्षी नारदांनी आधी लिहिली आहेत आणि नंतर भागवत लिहिलंय. म्हणजे ब्रह्मसूत्रात जे नाही ते भागवतात असणार आहे की नाही? ब्रह्मसूत्रात आहे ते भागवतात आहेच आहे, पण जे भागवतात आहे ब्रह्मसूत्रात नाहीये. लक्षात येते का बघा? जागा असणाऱ्या निश्चित लक्षात येणार आहे. असो. आणि मग आपण एक काम करूया, आपण या ठिकाणी भागवताचं आयोजन करूया. असं कोण म्हणाले? सनत कुमार म्हणाले नारदांना. हो म्हणले मला भागवत पाठ आहे. नारद सांगतात आपण करूया ते भागवताचं आयोजन. आणि नारद महाराज बद्रीनाथला भागवत सांगणार आहेत म्हणल्यावर सगळ्यांना आनंद झाला. मग कोण कोण आले त्याची यादी दिली आहे. भागवत श्री भागवत पीयूष पानाय रसलंबटाः धावंतो यायुः सर्वे प्रथमं ये च वैष्णवाः. भागवत ऐकायला भगवंताचे भक्त म्हणजे वैष्णव, विष्णूचे एकनिष्ठ भक्त धावत धावत आले. म्हणजे वेगाने आले. अरे आम्हाला भागवत ऐकायला मिळालं, भागवत ऐकायला, भागवत, असं त्यांना वाटलं. कोण कोण आले? भृगुर वसिष्ठश्च वनश्च गौतमो. भृगु दैत्यांचे गुरु, त्यांनाही भागवत प्रिय आहे बरं. त्यांचं वसिष्ठ म्हणजे भगवान ब्रह्मदेवाचे मानसपुत्र. पुढे च्यवन, भृगूंचाच मुलगा बरं, तर तो च्युत झाला, गर्भच्युत झाला म्हणून त्याचं नाव च्यवन. गौतम न्यायशास्त्राचे उद्गाते. मेधातिथी, मेधातिथी नावाचे ऋषी. देवल, फार मोठे आहेत देवल ऋषी. देवल ऋषींची कथा येणार आहे भागवतात. देवरात, देवरात, देवरात म्हणजे जनकांचे पूर्वज, ज्याच्या हातात त्यांनी ते धनुष्य दिलं त्रिपुरासुराला मारल्यानंतर, आणि म्हणून ते त्यांच्याकडे राहिलं कायम. देवरात. राम, राम नावाचे ऋषी. तथा गाधिसुतश्च, गाधिसुत म्हणजे विश्वामित्र. शाकलो, शाकल शाखा असते बघा, शाकला नावाची शाखा अनेक ऋग्वेदीय लोकांची असते. फार महान ऋषी आहेत. मृकंड पुत्रा म्हणजे चिरंजीव मार्कंडेय ऐकायला येऊन बसले. अत्रिज, भगवान दत्तात्रेय, दत्तात्रेयांना अतिशय प्रिय असणारी भागवत कथा आहे. पिप्पलादाह म्हणजे दधीची ऋषींचा मुलगा पिप्पलाद येऊन बसला. ज्या पिप्पलादांचं स्मरण जरी केलं तरी शनीच्या 7:30चा त्रास होत नाही बरं का. शनीला रागावलेत पिप्पलाद, कारण शनीच्या 7:30 त्यांचा जन्म झाला. इतके रागावले. पिंपळाखाली बसून त्यांनी तप केलं म्हणून त्यांचं नाव पिप्पलाद. तिथे जन्म झाला बरं. योगेश्वरो व्यास पराशरौच, वेदव्यास आले. व्यासांचे वडील पराशर आले. छाया शुको बरं. शुकदेव ऐकायला आले. पुढे जाजली नावाचे खूप मोठे. जन्नू म्हणजे भगवती गंगा उतरल्यानंतर ज्या ज्या लोकांना भेटत भेटत गेली आहे त्या जन्नू नावाचा राजा बसलेला होता तपाला. अहो त्याला भिजवलं तिने आणि तिथेच थांबली. तिला पुढे जावंच वाटेना, कारण तो गंगेच्या अवताराकरता तपाला बसला होता. शेवटी भगीरथ पुढे गेलेला परत आला. म्हणले गेली कुठं गंगा? तर जन्नूच्या इथे थांबलेली. त्याला प्रार्थना केली, बाबा रे माझ्या 60,000 पूर्वजांकरता मी ही गंगा आणली, तू काय तू कशाला? तो म्हणला मला पण आंघोळ करायची होती. नाही म्हणला जरा पुढं सोडा ना. नाही का परवा सांगितलं त्याने की हरियाणाला पाणी पुढं सोडा, दिल्लीला मिळत नाही आहे तसं. मग त्याच्या कानातून निघाली ती आणि पुढे निघाली म्हणून तिचं नाव जान्हवी पडलं. जन्नू पासून निघाली. तो जन्नू गंगा हे भागवत ऐकायला आला बरं. म्हणजे गंगा ज्याच्या कानातून बाहेर पडली त्यालाही भागवत ऐकावं असं वाटतंय. गंगा बाहेर पडली आणि भागवत गंगा आत गेली, असा विचार करा किती इम्पॉर्टंट आहे.
जह्नुमुख्या सर्वेप्यमी मुनिगणा सहपुत्र शिष्या स्वस्त्रीभिराय युरती प्रणयेन युक्ता. अनेक ऋषी आपल्या पत्नीसह तिथे उपस्थित झाले. म्हणजे हे तिकडे भागवत ऐकताना बायको घरी टीव्ही बघतीये, कुठली ती सिरियल नाही म्हणले मी नाही येणार, अशा त्या नव्हत्या असा त्याचा अर्थ आहे. थोडं हसत खेळत आहे का म्हणजे भागवत म्हणजे असं काही ओझं दिलंय असं नका विचार करू. पुढे वेदांतानीच वेदाश्च, वेदांताचे मंत्र देहरूप धारण करून आले देवता रूपाने. पुढे मंत्रास्तंत्रास मूर्तया, मूर्ती धारण केली त्यांनी म्हणजे विग्रह धारण केले. पुढे दशशब्द पुराण आणि 10 आणि 7 17 पुराण, षटशास्त्र आणि तथा ययुः 6 शास्त्र भागवत ऐकायला आली. पुढे गंगाद्या सरितास्तत्र, भगवती गंगा भागवत ऐकायला आली. आपण पाप नाशाकरता गंगेत आंघोळ करतो, पण ती गंगा साठलेलं पाप नाहीसं कराय करता भागवताला जाऊन बसते. बरं, म्हणून शॉर्टकट मारायचं असेल तर तिकडे जाऊच नका, इकडे या असं त्यांना म्हणायचं आहे. त्यातला अर्थ घ्यायचा की गंगेत गेल्यानंतर पाप नाहीसं होत असेल, पण पाप वासना नाहीशी होत नाही. पाप वासना नाहीशी करणारं भागवत आहे, पण विचारच बदलून टाकतो. भागवत नीट अभ्यासलं ना आपले विचार बदलूनच जातात. नको ते आपण मास्टर सारखे वागतो, भिकाऱ्यासारखे वागत नाही. डोळ्याच्या दारात जाऊन रूपाची भीक माग, कानाच्या दारात जाऊन शब्दाची भीक माग, त्वचेच्या दारात जाऊन स्पर्शाची भीक माग, नाकाच्या दारात जाऊन घ्राणेंद्रियाच्या गंधाची भीक माग. भीक म्हणजे त्या विषय भोगावा अशी इच्छा होणं, याला भीक मागणं म्हणतं. हे बंद होतं आणि असे आपण मास्तर होतो. अरे काही नको मला, माझा परमेश्वर आतच आहे, माझ्याकडे देव माझा पाहतो आहे. मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश, वाईट इच्छाच होत नाहीत असं भागवत आहे. बरं, पुष्करादि सरांशीच क्षेत्राणीच दिश सर्वा दंडका दिवनानीच नगादयो ययुस्तत्र देवगंधर्व किन्नराः गुरुत्वात् तत्र नायाताम भृगुसंबोध्य. काही लोक असे होते की आम्ही नाही येणार, भाव खाणारे असतात. बरं, असे काही लोक असतातच, सगळ्या गावात असतात. मग ह्यांनी नाही भाव खायचा, त्यांना आग्रहानं बोलावलं. दुर्वासादी ऋषींना यायला पाहिजे, 2-2, 10-10 फोन केले, तुम्ही यायला पाहिजे, तुम्ही नाही आला तर आम्ही जेवणार नाही. असं प्रेमाने त्यांना बोलवलं. थोडक्यात सगळ्यांनी यायला पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. आणि इतक्यामध्ये 2 तरुण मुलं आणि 1 मुलगी अशी नाचत नाचत मध्ये आली. हो, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. बोलिए श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव.
श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय सत्संगा वांछिते गंगा असं वर्णन केलंय. गंगा सुद्धा सत्संग वांछिते इच्छा करते. मग हे तिघ जण नृत्य करत करत कोण आले? तर त्यातली एक होती भक्ती आणि दोघं होते ज्ञान आणि वैराग्य. भागवताचं नुसतं आयोजन जरी केलं तरी चित्तामध्ये भक्ती ज्ञान वैराग्य वाढायला लागतं. बरं आपोआप होतं. ऍबस्ट्रॅक्ट लेवलला अमूर्त पातळीवरती देवतांची अनेक कार्यक्षेत्र काम करायला लागतात भागवताच्या नुसत्या आयोजनाने. आणि सुंदर असं भागवत सांगायला आरंभ जेव्हा झाला तेव्हा समाजामध्ये पुन्हा भक्ती ज्ञान वैराग्य कलियुगामध्ये वाढायला लागलं असं वर्णन आहे. आणि इथे एक गोष्ट येते. गोष्ट अशी आहे, आपण अनेकदा ऐकली आहे पण थोडक्यात सांगतो. गोष्ट अशी आहे की दक्षिण भारतामध्ये तुंगा आणि भद्रा दोन्ही नद्या एकत्र होऊन जेव्हा वाहतात तेव्हा त्या नदीचं नाव पडतं तुंगभद्रा. या तीरावरती तुंगभद्रा नदीच्या तीरावरती एका शहरामध्ये पट्टणामध्ये म्हणजे शहरामध्ये एक आत्मदेव नावाचा ब्राह्मण राहत होता. भरपूर शिकलेला होता आणि छान प्रयोग करत असे. म्हणजे याज्ञिक म्हणतात ना असं वैदिक होता तो. आणि श्रौत आणि स्मार्त दोन्ही मध्ये अतिशय विद्वान होता. म्हणजे विद्वत्तेचा आपण अंदाज करू शकणार फार कमी. म्हणजे मला नाही माहिती इतका विद्वान कोणी आता असेल. इतका महान होता. श्रौत स्मार्तेषु निष्णातः द्वितीय इव भास्करा. तो चालत आला तर सूर्य येतोय असं वाटायचं, इतका तेजस्वी. त्याच्या पत्नीचं नाव याने धुंधुली. धुंधुली नावाची त्याची अतिशय सुंदर होती. पण म्हणजे प्रपंच काहीतरी कमी असणं याला प्रपंच असं म्हणतात. सगळं नीट आहे तो परमार्थ आणि काहीतरी कमी आहे तो प्रपंच. ते म्हणले अहो असं काही नाही बरं. एकाने उत्तरच दिलं, जनी सर्व सुखी असा कोण आहे? तो म्हणला मी. त्यांचे गंदे महाराज म्हणून नाशिकला एक मोठे कीर्तनकार होऊन गेले. ते म्हणले निर्लज्जम सदा सुखी. जनी सर्व सुखी असा कोण आहे? निर्लज्जम सदा सुखी म्हणले. अहो काहीतरी कमी असलंच पाहिजे तरच तो प्रपंच आहे. काही कमी नाहीये असं जरी असलं तरी हे राहणार नाही हे निश्चित आहे की नाही. माझं आरोग्य उत्तम आहे केव्हा तरी बिघडणार आहे की नाही. म्हणून गाणं आहे की नाही, जीवनात ही घडी आहे की नाही गाणं. काय कमी होतं याच्याकडे? तर अनपत्यत्व. त्याला मुलगा मुलगी काही नव्हतं बिचाऱ्याला. मला नेहमी इथे भैरवीतलं आमच्या तुकडोजी महाराजांचं पद म्हणावं असं वाटतं. आज खूप दिवसांनी मिळालंय मला हर्षद. खूप छान वाजवतो पुष्कळ पुण्यामध्ये. एरवी सुशील राजूची आमची जोडी ठरलेली आहे. ते ठरलं तर आज काय होतं रुटीन झालं आमचं. पण अप्रतिम वाजवतो. मला खूप आदर आहे त्याच्याबद्दल. हो काय मी प्रार्थना करून ठेवतो इथूनच की केव्हा तरी तुला आपण बरोबर राहू अशी प्रार्थना देवाला करून ठेवतो. मुद्दाम त्याच्याकरता म्हणतोय मी हे. त्याच्याकरता म्हणजे तो वाजवतो चांगला म्हणून. अर्थ खूप गंभीर आहे बरं या पदाचा. गाण्याचा तर आपण आनंद घ्यायचा, संगीताचा आनंद घेण्याकरताच हे सगळेजण बसलेत. आणि संगीत विद्या ही अध्यात्म विद्येच्या लगोलगची विद्या हे कधी विसरू नका. अंतःकरण आपल्याला जर भावनात्मक दृष्टीनं विकसित करायचं असेल तर म्युझिक ऐकत चला. आणि त्यातल्या त्या शास्त्रीय अवजे दर्जेदार आहे ते ऐका. यमनचा ख्याल ऐका. म्हणजे यमनचे हजार काय गंमत करू काय विनोद. शास्त्रीय संगीत माणसं फार लाईटली घेतात. लाईट संगीत कायच आहे.
काय त्यात आनंद आहे? मी शब्दात एकच सांगतो, मेडिटेशनला सगळ्यात उपयोगी जर काय असेल तर संगीत आहे. कारण ते शब्द नावाचा विषय आहे ना, तो विषयाच्या पातळीवरती आत्मसुख आणलं की सोपं जातं. हा मुद्दा आहे. असो, काय पद आहे ते, तुकडोजी महाराज सांगतात, देवा सगळ्यांना सगळं देत नाहीस, काहीतरी कमी करतोस, कशाला केला रे निर्माण प्रपंच असला? तुझ्यासारखा कंप्लीट नाही का करायचं? सगळं नीट आहे, बायको व्यवस्थित आहे, मुलं व्यवस्थित आहेत, नवरा व्यवस्थित आहे, घर व्यवस्थित आहे, गाडी व्यवस्थित आहे, रस्ते व्यवस्थित आहे, राजा व्यवस्थित आहे. ते 1 लाख रुपये देतो म्हणले, ते द्यायला दिले त्यांनी. काहीतरी प्रॉब्लेम का करून ठेवतोस रे? काय तुकडोजींचा अभंग आहे. सगळ्या संतांनी बहुतेक म्हटलंच आहे देवाला, पण त्यातला मी तुकडोजी महाराज ऐकवतोय. कुणा हे दे, कुणा ते दे, 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 कुणा हे दे. एकाला एक देतो, एकाला एक देत नाही. दात आहेत तर चणे नाही, चणे आहेत तर दात नाही. मी नेहमी उदाहरण सांगतो, लहानपणी मला वाटायचं भरपूर फुटाणे खाऊया. फुटाणे तेव्हा फार मिळायचे शाळेच्या दारात. आमच्या इथे एक आजीबाई बसायच्या सातारला आणि गरम गरम फुटाणे द्यायच्या. 2 पैसे 5 पैशाला असायचे 40 वर्षापूर्वी. 5 पैसे चालायचे तेव्हा. 5 पैसे सुद्धा पॉकेट मनी नसायचं तेव्हा. पॉकेटच नव्हतं, मनी कुठला आले. तेव्हा सगळा भूप रागात काम होतं. सारे गप ध सा, म आणि नि वर्ज, मनी वर्ज. मला वाटायचं, मी तेव्हा म्हणलो होतो मावाला, माझ्या वडिलांना, मी याच शाळेच्या समोर मोठं घर बांधणार आणि सकाळपासून संध्याकाळपर्यंत या आजीबाईच्या त्या टोपलीतले फुटाणेच खात बसणार, पैसे मिळायला लागले. असं तुमचं माझं नाही सांगत आहे, प्रत्येकाला लहानपणी असं काहीतरी वाटलं असेल. लहानपणी आपल्या शरीरात पचवण्याची शक्ती असते, वेळ असतो पण पैसे नसतात. तरुणपणी शक्ती असते, पैसे असतात पण वेळ नसतो. म्हातारपणी वेळ असतो, पैसे असतात पण शक्ती नसते. असं आपलं जीवन आहे की नाही बोला? हेच प्रपंचाचं स्वरूप आहे. हे वेळेवर ज्याला ओळखता आलं तो आपल्या कल्याणाचा गंभीरतेने विचार करतो. कुणा हे दे, कुणा ते दे, कुणा हे दे, कुणा ते दे. न देसी सर्व कोणासी, न देसी सर्व कोणासी, न देसी प्रभो हा खेळ दुनियेचा कशाला सांग केलासी. प्रभो हा खेळ दुनियेचा कशाला सांग केलासी. प्रभू हा खेळ दुनियेचा कशाला सांग केलासी. प्रभू हा खेळ दुनियेचा कशाला सांग केलासी. कुणा हे
अपत्य नाही. आत्मदेव नावाचा ब्राह्मण, श्रीमंत, विद्वान, सगळं काही चांगलं, पत्नी व्यवस्थित, पण अपत्य नाही. आणि वेदांची आज्ञा आहे चांगल्या प्रकारची प्रजा निर्माण करा आणि तिला तयार करा. प्रजा तंतुम मा व्यवच्छिच्छे, त्यामध्ये अंतर पाडण्याचा तुम्हाला अधिकार नाही. चांगल्या प्रकारची प्रजा निर्माण केली पाहिजे. त्याकरता प्रपंच आहे. प्रपंचाची अनेक कारणं आहेत. त्यात विषय सुख वगैरे आपल्याकडे नाही बरं का. आपल्याकडे ते सगळे ठीक आहे, पण विषय सुखाकरता नाही पती पत्नीने एकत्र यायचं. चांगल्या प्रकारची मुलं झाली पाहिजे. उदात्त आणि उन्नत विचाराने आमचे पूर्वज भारलेले होते, लक्षात घ्या. तपश्चर्या करतात, त्या करतात. ते शिवाजी महाराजांना जन्माला घातलंय जिजाबाईंनी, कशा करता. धन्य धन्य होईन तुझं जन्मून, बाळा तुझं सिंहासनी स्थापून. तुला सिंहासनावर स्थापन करीन, त्याकरता जन्माला घातलंय. म्हणजे चांगल्या प्रकारचं प्रजा निर्माण करायची आहे. तसं नुसतं सिंहासनावर बसवण्याकरता अनेक म्हणतात, काही करून मी तुला पंतप्रधान करीन. प्रजेच्या कल्याणाकरता, आपल्या कल्याणाकरता नव्हे. हे लक्षात घ्या. व्हॉट टू डू. त्याला इतकं वाईट वाटलं आत्मदेवाला, आणि म्हणून तो आत्महत्या करायला निघाला. हो, आत्महत्या करायला जाऊ नये पण निघाला. काय करणार. काही वेळा असं होतं की रोजच्या दुःखापेक्षा मृत्यू सुखावह वाटतो माणसाला. असं होतं. चांगल्या चांगल्या लोकांचं होतं, विचारवंतांचं होतं, किंवा असं म्हणा विचारवंतांचं जरा जास्तच होतं. सामान्य मनुष्य असतं तर दुःख असू द्या, म्हणजे आपण तर जीवया झोपा काढूया. थोडी जास्तच कॅपॅसिटी असते त्यांची, किंवा जेवढी कॅपॅसिटी आहे ती कॅपॅसिटी पेलण्याची कॅपॅसिटी नसते, असा विचार करा. एक्स्ट्रा ऑर्डिनरी लोकांनाच वेळ लागतं, लक्षात घ्या. हे ऐकल्यावर मी इतका निश्चिंत झालो. एक डॉक्टर होते, सायकोलॉजिस्ट, ते सांगत होते असो आत्महत्येला गेला, दगड बांधला गळ्यात आणि तळ्यामध्ये उडी मारायला का जंगलात कुठलं तरी तळ पाहिलं एकांतातलं, उडी मारणार इतक्यात त्याच्या पूर्व पुण्यानं कधी पुण्य केलं होतं कोणास ठाऊक, कधीतरी केलेलं कर्म कधीतरी उगवतं, लक्षात घ्या. त्याचं टायमिंग ठरलेलं असतं. नेमकं त्यावेळेला एक संन्यासी तिथे भेटले का, ते पाणी पित होते आणि असं पाणी पित होते ओंजळ असं. मी एकदा भागवत सांगत होतो, एकाने मला प्रश्न विचारल्यानंतर ते म्हणले, बुवा संन्यासी होते आणि त्यांना ओंजळीनं पाणी पिण्याची वेळ आली स्वतःच्या. त्यांच्याकडे चांदीचं भांड नव्हतं का, मठ बीट वगैरे असं काही. मी त्याला सोपं सांगितलं, समर्थांच्या भाषेत सांगू का, जो दुसऱ्याच्या ओंजळीनं पाणी पित नाही तोच खरा साधू म्हणलं. आपलं स्वातंत्र्य अबाधित ठेवतो साधू, आणि तरी सगळ्यांवर समान प्रेम करतो. असो, यानं त्याला पाहिलं आणि या आत्मदेवाला वाटलं नमस्कार करूया मग आत्महत्या करूया, म्हणून त्यानं दगड बिगड सोडून ठेवला, नमस्कार केला आणि रडायला लागला. सर्वाभूती भगवत भाव असणारे संत त्यांनी प्रेमानं त्याच्या पाठीवरनं हात फिरवला. बाळा, किम रोदशी विप्रत्वम, हे ब्राह्मणा का रडतोयस राजा, का ते चिंता बली असी, काय तुला दुःख आहे, का रडतोयस. स्वस्य दुःखस्य कारणं वद, स्वतःच्या दुःखाचं कारण सांग. ब्राह्मण उवाच, किम ब्रवीमी, काय बोलू मी. आणि सगळ्या दुःखाचा पाढा वाचला. मदीयास पूर्वजास्तोयम कवोष्णम उपभुंजते, मी दिलेलं पाणी रोज मी तर्पण करतो, तर्पण रोज करायची आहे. देवतांना रोज पाणी द्या, ऋषीमुनींना रोज पाणी द्या. म्हणजे काय करायचं, कुणी देऊ शकतं बरं काय, आपणही स्त्रियाही देऊ शकता कुठल्याही वयाच्या. रोज सूर्याला पाणी देत चला, सूर्याकडे बघायचं सकाळी आणि असं करून त्याला पाणी द्यायचं. म्हणजे काय होईल, काय व्हायचं ते होईल, द्या पाणी. काहीतरी करावं वाटतं की नाही.
पाण्याची भांडी माझी विकायला आणली नाहीत की याच भांड्यातनं पाणी द्या, हे मार्केटिंग करत नाही मी. या काही काही कृत्यात मी अनेक लोक पाहिलेत. योग्य प्रेरणा देण्याचं काम सूर्य करतो. सूर्य नावाची जी गोष्ट आहे, आरोग्य आपल्याला सूर्य देतो. सगळ्या विश्वाचा चक्षु सांगितलेला आहे सूर्य. म्हणजे विश्वतस चक्षु तस्थुषु चक्षु, विश्वस्य चक्षु. चक्षु म्हणजे हे डोळे नाहीत, आताही तो आहेच आहे, पण सूचना नावाची गोष्ट आहे. तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि काय कर धियो यो न बुद्धी दे रघुनायका. योग्य ती प्रेरणा सूर्य देतो, म्हणून ते रोज करावं. देवतांना रोज पाणी द्यावं, बेसिनवर द्या. प्रत्यक्ष तामन बिमन घेऊन नाही बसायला जमलं तर काय करा, असं करून द्या. एक एक देवाचं आठवण करावी. देवांना इथून पाणी द्यावं, ऋषींना इकडून पाणी द्यावं. इथून असं पाणी होतायचं. ऋषी तो गौतम ऋषी आमके ऋषी आठवेल ते म्हणायचं. याचं आहे प्रोसेस, आपण वैदिक लोकांना विचारा. आणि पितरांना द्या इथून, अंगठ्यावरून. म्हणजे कळायला पाहिजे म्हणून अंगठा म्हटलं. इथून पाणी पडलं पाहिजे, ते असं जातं म्हणून अंगठ्यावरून. रोज माझ्या आई करता, म्हणजे जिवंत असेल तर नाही, तिला तसं नुसतंच द्यायचंय. थोडा विनोद करतोय मी, पण मी म्हणलं जिवंत असेल तर आता ती मरेची वाट बघू का काय, असं. पण मी गंमत नाही करत आहे. रोज पितरांना जर पाणी दिलं ना, तर आपलं 1 वर्ष म्हणजे त्यांचा 1 दिवस असतो. त्यांना मिनिटाला पाणी दिल्यासारखं होतं. इतकं पितरांची कृपा होत बरं का. पितरांच्या कृपेने सद्गुरू मिळतात हो. पितरांची कृपा आणि कुलदेवतेची कृपा ज्या घरावर नाही त्या घरात प्रॉब्लेम असतात. हे करा. गुरुजी लोकांना विचारा कसं करू मी, आपल्या गुरुजींना विचारा. तर मी रोज पाणी देतो माझ्या पितरांना, तो ते गरम करून पितात. असं श्लोक आहे इथे. मदीयास तोयजा मदीयास, मी दिलेलं पाणी कवोष्णम उपभुंजते. मी दिलेलं पाणी जे आहे ते गरम करून पितात. मग स्टोवर गरम करतात का? हा साहित्यातला अलंकार आहे. मी पाणी दिल्यानंतर त्यांच्या डोळ्यातलं पाणी कल्पनेने सांगतोय, दुःखाश्रू त्याच्यात पडतात. दुःखाश्रू का? हा मेल्यावर मला तर्पण करायला कुणी नाहीये. अरे आता हा मरेल, मग आम्हाला कोण तर्पण करणार, म्हणून त्यांना दुःख होऊन ते गरम पाणी त्यात पडतं. मी जाधं पाणी दिलेलं असतं रूम टेम्परेचरचं, पण त्यांच्या डोळ्यातल्या दुःखाश्रू नेहमी गरम असतात. कडक पाणी कुठलं येतं डोळ्यातलं, आनंदाश्रू इतकं गरम नसतात, ते कोमट असतात. पण कडक असं अक्षरशः इथे भासतं बरं का. जर तशा अर्थानं कधी रडलो असो आपण सिरियल बघताना वगैरे, ते कडक पाणी त्या पाण्यात पडतं आणि ते मी दिलेलं पाणी गरम होतं. काय साहित्य वापरलंय हो. मी जर एखादी गाय आणली तर आधी ज्याच्याकडे असते तिथं वासरू दिलेलं असतं, पण माझ्याकडे आल्यानंतर ती वांझ होते. मी जर झाड लावलं तर ते झाड येतं, पण त्या झाडाला फळ येत नाही. असं मी काय पाप केलंय हो. ते म्हणाले, अरे बाळा भाग्यवान आहेस मग तू, तुला अपत्य नसेल तर. का? अरे मग उपासना कर ना. त्याच्याजवळ काही उपाधी नाही आहे ना, त्याच्यासारखं भाग्यवान कुणी नाही आहे रे. गोंदवलेकर महाराजांचं वाक्य आहे, कलियुगात ज्यांना मूलबाळ नाही तो सगळ्यात भाग्यवान म्हणे. महाराज म्हणायचे. म्हणजे काय अर्थ? याचा अर्थ असा, साधना लवकर सुरू करता येते गांभीर्यानं. असलेल्यांनी आता काय करायचं, गोंदवलेला नेऊन पोचवायचं त्यांना आणि अनुग्रह घ्यायला लावायचा मुलांना, असा त्याचा अर्थ घ्या. अर्थ असा की केव्हा तरी खऱ्या अर्थानं निवृत्त होण्याचा विचार करून ठेवा. मी केव्हा तरी ध्यानाला बसलेला असेल, प्रपंचात गरज असेल तर मी करेन काम त्यांच्याकरता, पण मी त्यांचा म्हणून नाही करणार. आता मी मुलांच्यात सगळ्यांच्यात अटॅच आहे. केव्हा तरी मी खऱ्या अर्थानं मेडिटेशनला बसेल. आता मी कुणाचा नाही, आता मी फक्त परमेश्वराचा, असा विचार करून ठेवावा. पण कधी न संपणार आहे हो, हे एंडलेस आहे. मुलांकरता केलं, नातवंडाकरता. गडावरती एक जण आले होते पत्रिका, बुवा आमच्या नातवाला मुलगा कधी होईल सांगा हो. तेवढं झालं की माझी जबाबदारी संपली. पण नातवाला मुलगा होण्यात तुझी काय जबाबदारी म्हणलं. हो ना, आता रिटायर राहा जरा, गडावर वेदांताचा राहा जरा, अभ्यास कर. गरज असेल तर केली पाहिजे मध्ये ना. मी त्याच्या विरुद्ध नाहीये, म्हणजे मी म्हणजे शास्त्र.
जा परत. इथे फार छान श्लोक आहे, संन्यासे सर्वथा सुखम. संन्यासासारखं सुख नाहीये. काहीच माझ्यावर वैयक्तिक कोणाची जबाबदारी नाहीये. सगळ्यांचं कल्याण व्हावं असं चिंतन करायचं आणि आत्मज्ञानाकरता साधना करायची. काय खरं आनंदाचं रिटायर लाईफ आहे. जबाबदारी म्हणून काही नाही. करेन मी सगळ्यांकरता, पण माझ्या जबाबदारी नाही काही. रिलॅक्स. खरं रिलॅक्स लाईफ म्हणजे संन्यास बरं का. म्हणजे उद्याच्या उद्या लगेच सोपंही नाही ते. आणि संन्यासी म्हणून घेतात आणि मग त्याच्याकरता वेगळे पैसे जमवून मग वेगळं ते मंदिर म्हणजे ते मठ बीट बांधतात. मग त्याचे मग जाऊ देत, तिकडे नको जायला. ते संन्याशाची लंगोटी नावाचा एक धडा होता पूर्वी, एक गोष्ट होती. मला सांगायचा मुद्दा की खऱ्या निवृत्तीचा आनंद घेता आला पाहिजे, म्हणून जा परत. तो म्हणला, महाराज पण काही ट्रिक नाही का, काही उपाय नाही, काही उपाय नाही का, एखादं फळ बीळ मंत्रून बिंतरून ते ऐकल्यात गोष्टी मी. ते म्हणाले देतो. तस्याग्रहम समालोक्य फलमेकम सदत्तवान. एक फळ घेतलं, इथलं काय झाडाबिडाचं असेल, आणि त्यात मंत्र टाकला. मंत्र टाकला म्हणजे त्या फळातल्या अन्नाला आज्ञा केली, कमांड दिली. थोडक्यात आपण कॉम्प्युटरला कमांड देता की नाही, किंवा त्या प्रिंटरला कमांड देता की नाही, प्रिंट इतक्या प्रती काढ की टक 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 त्या प्रती पडतात की नाही, त्या कमांडच देतो की नाही आपण त्या मशीनला. तसं परमेश्वराचा हा जम्बो जम्बो कॉम्प्युटरच आहे. हे हार्डवेअर आहे. हे संत त्यातल्या सॉफ्टवेअर मधले काही कोडवर्ड्स म्हणजे मंत्र आज जाणत असतात. मंत्र म्हणजे काय, परमेश्वराच्या या सुपर जम्बो जम्बो कॉम्प्युटरला दिलेली कमांड. मी नेहमी ते अलेक्साचं उदाहरण देतो. आणि त्यांच्या घरी अलेक्सा, सिली, गुगल, सिरी किंवा गुगल असतं बघा. मी त्या मध्यंतरी अमेरिकेला गेलो होतो, त्यांच्याकडे गेलो, मला काही ते म्हणायचे, अलेक्सा दार उघड. किती दार उघडायचे, मी ते इंग्लिश मध्ये सांगायचं. अलेक्सा ऑन द लाईट्स. टक 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 टक. अलेक्सा कॉल मकरन बुवा. मग ती लगेच कॉलिंग मकरन बुवा असं करायची. त्यांना म्हटलं थांबाव जरा दादा, मी बोलतो. अलेक्सा अमुक अमुक कर. तिनं काही ढम्म ऐकलं नाही माझं. ते म्हटले बुवा, आमचा आवाज त्या सिस्टीमशी सिंक्रोनाइज केलेला असतो, जसं थम्स वगैरे करतात ना तसं. हे लक्षात घ्याल की वैदिक लोकांचा आवाज सिंक्रोनाइज 8-10 वर्ष कशाला म्हटलं त्यांनी. घोकंपट्टी इडा देव हुर मनुर्यज्ञ बृहस्पती रुक्ता मदानी वर्षानुवर्ष म्हटलंय. म्हणून ते भगवंताच्या शंकर नावाच्या डिपार्टमेंटशी कनेक्ट झालेले आहेत. परत इंद्रमिळे पुरोहितम यज्ञस्य देव ऋत्विजम, ते त्याच्याशी कनेक्ट झालेले आहेत पवमानाशी. हे लक्षात घ्याल. काहीतरी नाही आपली विद्या. अहो गमतीनं परवा एकाने विचारलं, सगळंच ऐकते अलेक्सा, मग बायकोचं नाव ठेवू का म्हटलं. म्हणजे ती ऐकेल का असं म्हणलं एक जण. म्हणजे विनोद आला होता, बायकोचं नाव अलेक्सा ठेवलं तर ती ऐकेल का. हसून घ्या आणि पुढे जाऊया. हसण्याकरताच विनोद असतो, हा एक नवीन विनोद आहे. हे काय असलं पाहिजे, काहीतरी असलं पाहिजे हो. याकरता कुठला चित्रपट आला होता रे आता, ओपनहायमर नावाचा एक पिक्चर आला होता बघा आता गेल्या वर्षी. यांचा संस्कृतचा उत्तम अभ्यास आहे या लोकांचा. ओपनहायमर, रिचर्ड फाइनमन, या सगळ्या लोकांनी जो अणुबॉम्ब तयार केलाय, मॅनहॅटन प्रोजेक्टवरचे आहे ते लोक. त्यांनी वर्णन केलंय की आम्ही हे ब्रह्मास्त्र नावाचा जो अस्त्राचा मंत्र आहे त्याच्यापासून हे केलंय, डिफाईन केलं किंवा ते तसं ते लिहिलं फॉर्म्युले. आय जस्ट डिराइव्ड इट फ्रॉम ब्रह्मास्त्र असं त्याचं वाक्य आहे. रिचर्ड फाइनमनचं वाक्य आहे, ओपनहायमरचं वाक्य नाही. पण ते दोघं जण कनेक्टेड होते. मला हे सांगायचं याकरता की हे त्या मंत्रामध्ये आपण स्वामी स्वरूपानंदांची कथा आहे अशी, सेम अशी कथा की आमच्या गडावर खूप ज्यांनी कार्य केलं, अफाट कार्य केलं. गडावरचं किंवा समर्थ संप्रदायाचं विशेष कार्य करणारे लोक होऊन गेले, महान महान असे. त्यात शंकर श्रीकृष्ण देव नावाचे सत्पुरुष होऊन गेले. आता जे काही समर्थांचं वाङ्मय आहे ते देवांच्यामुळे आहे बरंचसं, 80-90%. कारण गावोगावी जावं, संशोधन करावं वगैरे. तर ते आजारी पडले एकदा. म्हणजे त्यांना
डिमेन्शियासारखं झालं होतं, विसरायचं खूपच. तेव्हा त्यांचे काही भक्त स्वामी स्वरूपानंदांकडे आले होते इथे पावसला आणि त्यांनी सांगितलं असं असं आहे. ठीक आहे म्हणाले, एक काम करा, एक मंत्र दिलं फळ इथेच याच ठिकाणी, आपण इथले आहात म्हणून बोलतोय मी. स्वरूपानंदाने एक फळ मंतरलं आणि ते त्यांना दिलं आणि त्यांनी सांगितलं की हे जे कृष्णमूर्ती मुंबईला होते तेव्हा, जे कृष्णमूर्ती नावाचे भविष्यशास्त्राचे फार मोठे अधिकारी होते बरं का, ते जे कृष्णमूर्तींकडे द्या आणि त्यांचा या हाता त्याला स्पर्श करा फळाला, काय सफरचंद म्हणा काय जे असेल ते, आणि मग ते तुम्ही देवांना खायला द्या, म्हणजे त्यांचं डिमेन्शिया जाईल, म्हणजे त्यांचं ते हे जाईल, बुद्धीच म्हणजे विसरभोळे झाले होते ते जाईल. स्वरूपानंदांकडनं घेतलं आणि जे कृष्णमूर्तींचं लेक्चर होतं, जे कृष्णमूर्तींच्याकडे फार शिस्त असायची, म्हणजे 5 ते 6 लेक्चर असेल तर ते बरोबर 5ला स्टेजवर यायचे, 6ला निघून जायचे, कोणाला भेटायचं नाही, बोलायचं नाही, काही नाही. जे कृष्णमूर्ती मला होते एमएला, त्यांच्या एका मुद्द्याला मी म्हणजे तेवढ्या कारणाकरता मी कॉलेज सोडलं. ते माझं नाही सांगत बसत मी, मला ती गोष्ट मान्य नव्हती त्यांची. असो, तर फारच मोठे होते जे कृष्णमूर्ती, म्हणजे जे कृष्णमूर्तींचा अभ्यास कोणी करणारे ज्योतिषी असतील तर त्यांना कळेल मला काय म्हणायचं. तर स्वरूपानंदांकडनं ते तिकडे गेले आणि भेटच नाही होत, तर देणार कसं फळ त्यांच्याकडे, त्यांचा टच कसा करणार त्याला. पण एक वेळ अशी आली की जिन्याखाली हे उभे राहिले होते आणि ते गोल वळले आणि त्यांनी एकदम त्यांच्याकडे पाहिलं आणि ते म्हणे त्यांना घेऊन या इकडे, आणि मग ते फळ दिलं. ते म्हणले स्वरूपानंदाने दिलंय आपल्याला, आम्ही धुळ्याचे लोक आहोत, या फळाला फक्त एक स्पर्श करा. आणि म्हणजे आमच्या देवांना, शंकरकृष्ण देव त्यावेळेला खूप वृद्ध झाले होते आणि असं खूप अस्वस्थ असायचे, तर त्यांची तब्येत बरी नाही, तर हे फळ आम्हाला त्यांना द्यायचं आहे, तर प्लीज द्याल का. मंत्रून दिलंय, म्हणजे त्यांनी मला दिलंय, तुम्ही पण मंत्र घाला त्याचं, म्हणजे काहीतरी त्यात टाका, असं अशा अर्थानं बोलले. ते म्हणले अरे ही ऑलरेडी डन द वर्क, असं वाक्य. अरे त्यांनी केलेलं आहे यामध्ये सगळं, जे मंत्र या फळात टाकायला पाहिजेत, म्हणजे भगवंताच्या कम्प्युटरला कमांड द्यायला पाहिजे, ती त्या अन्नात टाकायला पाहिजे, ते केलेलं आहे, इट्स ऑल राईट म्हणाले. आणि त्यांनी क्षणभर ते फळ घेतलं जे कृष्णमूर्तींनी, आणि मग ते फळ त्यांना दिलं आणि देव त्यात 100% बरे झाले, हे मला सांगायचं आहे. आणि इथे घडलेली घटना आहे म्हणून मी सांगितली, मला आजच आठवलं. मला वाटतं खूप वर्ष, म्हणजे कधी बोलणं नाही होते असो. तर ते फळ त्याला दिलं आणि त्यानं घरी आणून बायकोला खायला दिलं. तिनं ते स्वतः खाल्लं नाही, ते आपल्या घरातलं गाईला. दैव देतं आणि कर्म नेतं म्हणतात ना, देवाने इतकं उत्तम काय काय दिलेलं असतं, पण आपल्या कर्माने आपण ते घालवून टाकतो. आता हा रोज बिचारी, काही वाटतंय का ग, तिला कडकड झाली, तिनं एकदा हो म्हणून सांगून टाकलं, हो वाटतंय मला. मग त्यानं डोहाळ जेवण केली, असं वर्णन आहे. खूप छान छान छान, तिला आवळीकलचं वेगळं, आंब्याकलचं वेगळं, नौकेतलं वेगळं, उत्तम स्वयंपाक करणारा होता तो. तिची तब्येत सुधारत चालली, पण खूप घरामध्ये खूप लोक असायचे, त्यामुळे ते नवरा बायको असे सारखे बरोबर नसायचे, त्यामुळे तिनं फसवलं आपल्या नवऱ्याला. आणि काय केलं तर आपल्या बहिणीचा मुलगा, जी शेजारच्या गावात राहत होती, खूप मुलं होती, गरिबी खूप होती, तिच्याकडनं मुलगा विकत घेतलं, तान्हं मूल, आणि आपल्या नवऱ्यासमोर आणून ठेवलं आणि हे आपलं आहे असं सांगितलं. हा सतत उद्योगात असायचा, बिझी असायचा, त्यामुळे याचं लक्षात नाही आलं. झालं त्यांनी 9 महिने वगैरे झालं असेल, आणि मग त्या मुलाची पत्रिका मांडली. त्या मुलाचं नाव ठेवलं धुंधुकारी. यानंतर गाईला मुलगा झाला, त्यांच्या घरातल्या माणसासारखा झाला, कारण मंत्र माणसाचा होता ना. तुम्ही कुठे ठेवलंय, आंब्याची कोय समजा मी इथनं घेऊन गेलो पुण्याला लावली, त्याला पेरू येणार आहे का, आंबाच येणार आहे, कारण आंब्याचीच कोय आहे ना. तुम्ही कुठल्या जमिनीत लावली याला कमी महत्व आहे, म्हणजे कमी म्हणजे अजिबात नाही असं नाहीये, त्या मातीचे गुण येणार आहेत, पण त्यापेक्षा ते आंब्याचेच झाड येणार आहे त्याला, किंवा पेरूच झाड येणार, किंवा काय जे आपण लावलंय फळ त्याच झाड येणार आहे. अशा पद्धतीने त्या बाळाचा जन्म झाला. त्याला फक्त कान गायीसारखे होते म्हणून त्या मुलाचं नाव ठेवलं गोकर्ण. 2 मुलं वाढतायत, आई वडिलांनी संस्कार द्यायचे असतात अत्यंत पावित्र्याचे. मुलांना फक्त पैसे मिळवायला शिकवू नये,
पैशांबरोबर सज्जनता मिळवायलाही शिकवावी. 2 पैसे कमी असतील माझ्या मुलांजवळ चालेल, पण कधी त्यांनी स्वाभिमान सोडू नये. या मुलांनी कधी सच्चेपणा सोडू नये. या मुलांनी कधी चारित्र्य नावाच्या गोष्टीची कॉम्प्रोमाइज करू नये. माझ्या मुलांनी जिथे जातील तिथे स्वर्गासारखं पावित्र्य वाढवावं, हे आई वडिलांचे संस्कार असले पाहिजेत. हे नुसते प्रवचन कीर्तनात बोलायचे डायलॉग नाही आहेत. असं वागलं पाहिजे, नाही तर त्या मुलांचं अकल्याण करतो आपण. मध्यंतरी पुण्यामध्ये मोठा ऍक्सिडेंट झालाय बघा, पोर्श नावाच्या गाडीचा. आई वडील मुलांना घेऊन भागवताला गेले असते तर आता दुःखात असते का बोला फक्त. माझ्याजवळ पैसे आहेत, मी वाटेल ते वागेन, हा गैरसमज या मुलाला असं वागायला लावतो की मला त्या मुलाबद्दल वाईट नाही बोलायचं. त्याची परवरिश जी झाली आहे ना, ती अशा पद्धतीने झाली आहे की उर्मटपणानं वागलं तरी चालेल. म्हणून प्रत्येक मुलाबद्दलच आहे. म्हणून दोघांना चांगलं शिकवलं, आई वडिलांनी किती चांगलं शिकवलं तरी मुलं घेतात असंही नसतं. त्यांचं स्वतःचंही प्रारब्ध घेऊन आलेले असतात. गोकर्णाने सगळं चांगलं 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 घेतलं आणि धुंदुकारीने काही घेतलं नाही. त्याला ते सगळं बोरिंग, सपरेशन, कंडिशनिंग वगैरे वाटायचं, आवडायचं नाही. परिणाम असा झाला, उग्रश्रवा ऋषी सांगतायत की तो धुंदुकारी बिघडला. बिघडत गेला 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 तो वाया गेला. अभक्ष भक्षण, अपेयपान आणि अगम्यागमन नावाचे 3 दोष आहेत, ते त्याला ग्रासले. नको ते खातो, नको ते पितो आणि नको तिथे जातो. कॅरेक्टर लॉस. पुण्य जोपर्यंत आहे तोपर्यंत चालतं. एक वेळ अशी आली की घरातलं सगळं होत्याचं नव्हतं झालं, संपलं सगळं. वडिलांना वाईट वाटायचं, आत्मदेवाला वाईट वाटायचं. तेव्हा गोकर्णाने समजावून सांगितलं त्याला, वडिलांना आपल्या, की बाबा एवढे अडकू नका मुलात. देहे स्थिमांस रुधिरे अभिमतिं त्यजत्वं जाया सुता दिशु सदा ममता विमुञ्च पश्यानिशं जगदिदं क्षणभङ्गनिष्ठं वैराग्य रागरसिको भव भक्तिनिष्ठः. बाबा, तुमचा मुलगा या 3 गोष्टी करतो हे तुमच्या दुःखाचं कारण नाही. हे सगळं करणारा मुलगा तुमचा आहे असं तुम्ही म्हणता, हे तुमच्या दुःखाचं कारण आहे. गणपती उत्सवामध्ये आपण गणपती बघतो आणि तृतीयेच्या संध्याकाळी त्यातला एक गणपती आणतो. आपला गणपती घेतल्यानंतर बाकीच्या गणपतीकडे बघण्याची दृष्टी आणि आपल्या गणपतीकडे बघण्याच्या दृष्टीत फरक असतो की नाही बोला. बाकीच्या गणपतीला आपण अनादर नाही देत, पण आपल्या गणपतीचं आपण किती कौतुक करतो. ममत्व, म्हणून ममत्व काढून गेलं. अवघड हेच आहे बरं का. जमलं ना, देहावरचं ममत्व, प्राणांवरचं ममत्व, अभ्यास तोच तर करायचा आहे. हेच सांगतायत ना आचार्य. मनोबुद्ध्यहंकार चित्तानि ना. मी मन नाही आहे, त्यामुळं मनाला झालेली सुख दुःख स्वीकारण्याकरता मी बाध्य नाहीये. मी बुद्धी नाहीये, बुद्धी माझी आहे, मी बुद्धी नाहीये. त्यामुळे बुद्धीने घेतलेले निर्णय आणि ज्ञानोबांनी सांगितलेला निर्णय, आत्ताच्या भाषेत बोलतो, या ज्ञानोबांनी सांगितलेला ऐकायला मी बाध्य आहे. कारण बुद्धिवाद सांगतो नको अमुक करूस, नको तमुक करूस. चित्तानि ना न च श्रोत्र जिह्वे न च घ्राण नेत्रे न तेजो न भूमी न वायुर. मध्ये एक राहिलं, मग कोण आहे मी? चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. हा अभ्यास करायचा आहे आतल्या आत. बाबा काय मुलात अडकताय, तो तुमचा नाहीये अशी कल्पना. हा शेजारच्यांचा असता तर दुःख झालं असतं, पण आत्ता जी दुःखाची बोच आहे तेवढी तीव्रतेनं जाणवली नसती ना. इतकं त्याला रिलॅक्स वाटलं, अरे हे मी लोकांना सांगण्यात आयुष्य घालवलं. एका क्षणात ते ममत्व काढून घेतलं, म्हणजे प्रयत्न केला. पण मुलगा गोकर्ण निघून गेला आणि त्याच रात्री पत्नीने सांगितलं, नाथ
इतकं वाईट वाटून घेऊ नका. ज्या मुलाकरता तुम्ही वाईट वाटून घेताय तो मुलगा तुमचा नाही आहे, माझाही नाही आहे. तो माझ्या बहिणीचा मुलगा आहे. तुम्ही दिलेलं फळ मी गाईला घातलं होतं आणि गाईला झालेला मुलगा खरं म्हणलं तर त्या संतांच्या प्रसादाचा आहे. त्याला इतकं रिलॅक्स वाटलं, आनंद. त्या दिवशी त्या पत्नीला शांत झोप लागली, कारण स्वतःच्या पापाचा उल्लेख केला ना तिनं. मी तुम्हाला फसवलं. हा मध्यरात्री उठला, काठी घेतली हातामध्ये आणि घराकडे पाठ करून जो चालता झाला कधी परत न येण्याकरता. जिच्यावर मी इतकं जीवापाड प्रेम केलं तिनंच मला फसवावं. ज्याच्याकरता मी एवढा जीव टाकतो त्या मुलांनी माझ्या मनाविरुद्ध म्हणजे शास्त्राच्या विरुद्ध वागावं. कशा करता मी हे सगळं करतोय? वैराग्य आलं त्याला. वैराग्य राग रसिको भव भक्तिनिष्ठा. वैराग्यावरती प्रेम करून भक्तिनिष्ठ व्हा. हे माझ्या मुलांना ऐकवलेलं वाक्य जे आहे ते बरोबर आहे आणि तेच मी आचरण करेन म्हणून जंगलामध्ये निघून गेला. भागवताच्या अभ्यासाने मुक्त झाला. एक दिवस या मुलांनी धुंदुकारीने आपल्या आईला आत्महत्या करायला भाग पाडलं. तिचे दागिने वेश्याना नेऊन द्यायला लागला, तेव्हा तिनं आत्महत्या केली. याचंही त्याला काही वाईट वाटलं नाही. आपलं घर राजवाड्यासारखं श्रीमंत होता ना बाप त्याचा. या राजवाड्यासारख्या घरामध्ये त्यानं 5 वेश्यांना आणून ठेवलं आणि सांगितलं की तुम्हाला दिवसभरामध्ये किती गिराईक येतात, पैसे मिळतात ते सगळे मी देईन, पण माझ्याशी प्रामाणिक राहा. पैसे आहेत तोपर्यंत त्या राहणार आहेत, त्यांना पैसे मिळण्याचे कारण आहे. आणि त्यांचं पोट भरण्याकरता तो चोऱ्या माऱ्या करायला लागला. एकदा राजाकडे चोरी केली आणि भरपूर धन आणून घरी दिलं. हिरे जड जवाहीर चमकतायत डोळे असे. खूप श्रीमंत होता तेव्हा भारत. बरं म्हणजे कितीतरी वर्ष इंग्रजांच्या बोटीच्या बोटी भरून सोनं जात होतं असं वर्णन आहे आपल्याकडे. त्याच्या पूर्वीचा काळ आहे हा. किती श्रीमंत असो, भरपूर आणून जेव्हा समोर ठेवलं तेव्हा त्या 5 जणींनी ठरवलं हे सगळं सोनं नाणं हिरे जड जवाहीर चोरायचे, याकरता याला मारावं लागलं तरी चालेल. माऊलींची ओवी आहे, पैशावर प्रेम करणाऱ्याचं आपल्यावर प्रेम असतं काय? कैसे ते पण्य वधूचे प्रेम. पण्य वधू म्हटलंय त्यांनी वेश्येला. पण्य म्हणजे पणन म्हणजे विक्री, विकली जाणारी जी स्त्री आहे किंवा पुरुष आहे त्याचं आपल्यावर प्रेम असतं. म्हणून त्या सगळ्या जणींनी त्याला कपटाने मारला. कसा मारला त्या तपशिलात नको जायला. आणि धन घेऊन पळून गेल्या. भयंकर असा अपमृत्यू झालाय आणि त्याचं पिशाच्य झालं. गोकर्णाला कळलं की माझा भाऊ गेला, माझी आई गेली, माझे वडील नाही आहेत. सगळ्यांकरता गयेवर जाऊन त्यांनी पिंडदान केलं. एकदा घरी जेव्हा आला तो आपल्या गावी त्यावेळेला त्या पिशाच्याने एका मध्यरात्री त्याला दर्शन दिलं. ही 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 हा हा हु हु असं करत तो प्रकट झाला, पण अजिबात घाबरला नाही हा गोकर्ण. निर्भय मनुष्य कोण असतो? जो पुण्यवान असतो तो निर्भय असतो, जो साधा असतो तो निर्भय असतो. त्यानं हातातलं पाणी घेतलं आणि त्या पिशाच्याच्या अंगावर, हे धुरासारखे देह असतात, धुरासारखे, लक्षात घ्या. तैजस स्वरूपात ही मंडळी दर्शन देतात. वाईट असतात, चांगले असतात, यात अडकू नका. असायचे तसे ते असतात. त्यांचं त्यांचं प्रारब्ध. देह मिळाला नाहीये अशा अवस्थेत सापडलेला जीव वायुरूप असतात ते, पण कुठलाही आकार धारण करू शकतात. आणि विशेष म्हणजे फक्त माणसांची भूत होतात, बाकी कुठल्या प्राण्यांची भूत होत नाहीत. हे विशेष आहे. मग आमच्या शेळीचं भूत असं कधी ऐकलं का तुम्ही? नाही असं होत. कारण का? तिथे क्रियमाण कर्म स्वातंत्र्य नाही आहे, म्हणून पिशाच्य होत नाही. बरं, शेळीला असं कधी वाटत नाही असंच गवत उद्या मिळावं, असं कधी नसतं. असं बैल कधी करत नाही, बा सकाळचा काढवा संध्याकाळी फ्रीजमध्ये ठेवूया. ते आपण करतो म्हणून आपलं विषय म्हणजे होऊ शकतं, आत्मोद्धारही होऊ शकतो, तिकडे उद्धारही होत नाही. देवाचंही दर्शन तिथे नाही. पाणी टाकल्याबरोबर त्याला वाणी आली आणि बोलायला लागला, अरे माझा उद्धार कर. तू स्नान संध्या करायचा, जपजाप्य करायचास, पवित्र वागायचास, ते मला दिसायचं, ते बरंही वाटायचं, पण मला ते करावं असं वाटत नव्हतं. माझ्या पूर्वीच्या प्रेरणांनी मी वाईट वागत गेलो. आता माझं कळतंय की
की मी वाईट वागलो त्याचा परिणाम काय आहे. हे समर्थांची ओवी आहे. भोगावे लागेल कळेल तेव्हा, भोगावं लागतं ना तेव्हा कळतं. म्हणून तेव्हा सावध करणाऱ्यांचा उपकार कधी विसरू नका. कोणी नाही सांगत आपल्याला दोष की चुकतोयस तू, असं करू नकोस, भोगावं लागेल हे सांगणं. प्रॉब्लेम असा आहे की सध्या हक्कानं रागवणारी माणसं नाहीत हो. आपल्या लहानपणी हक्कानं रागवायचे बघा. रस्त्यात खेळत असू आपण, आपल्याला एक आरट्या गाड्या येतात, आत खेळ तिकडे अंगणात, गाडी उडवेल ना तुला, असं आपल्याला रागवायचं की नाही. आता तुम्ही एखाद्याला रागवा, तो म्हणतो तुमच्या, कसं पुढचं वर्डिंग कळलं तुम्हाला सांगा. आणि तो नाही म्हणलं तर त्याचे आई वडील भांडायला येतात. रागावणारी माणसं, एकच सांगतो, मग अनुभवानं सांगतो मी. मला गुरुजन असे भेटले की प्रेमानं रागवायचे ते, त्यांचे उपकार मी कधी विसरणार नाही. आणि विशेष म्हणजे मला तेव्हा 17-18 वर्षाचं, मला कधी वाईट वाटणे असतं हे माहीतच नव्हतं तेव्हा. असं रागवून बोलणी खायचीच असतात. कधी वाईट वाटलं नाही मला देवाच्या कृपेने. त्याची कृपा, ते सुद्धा माझं स्वतःच नाही. रागावणारा कोणीतरी पाहिजे. माझा उद्धार कर. गोकर्णाने एक छोटा अनुष्ठान केल्याचा उल्लेख आहे. आणि सूर्यनारायणाने प्रकट होऊन, म्हणजे असा प्रकट झाला सौम्य स्वरूपात की याला सहन होईल, आणि सांगितलं बाबा रे, भागवताचा उद्गार इथे कर. संन्याशी व्यक्तीचं मोक्षाचं काम अडलं असेल तरी भागवताने होतं, आणि इतक्या भयंकर पिशाच्याचाही उद्धार भागवताने होतो. इतका मोठा आवाका असणारा ग्रंथ म्हणजे भागवत आहे. भागवताचा उद्गार जिथे होतो ते घर तीर्थक्षेत्रासारखं होतं. श्री गोंदवलेकर महाराज सांगायचे शेवटचा उपाय म्हणजे भागवत आहे. अनेकांना भागवत करायला सांगायचे. गोंदवलेकर महाराजांचे शिष्य ब्रह्मानंद महाराज उत्तम भागवत सांगायचे, प्रल्हाद महाराज उत्तम भागवत सांगायचे. आत्ता होऊन गेलेली मंडळी आहे ती बरं. आणि आता भागवताचा आरंभ झाला. सगळं घर स्वच्छ केलं वगैरे, त्यात वेळ घालवत नाही. आपण विचार करा, गोकर्ण भागवत सांगायला बसला, खूप गर्दी झाली, पिशाच्याला बसायला जागा नाही. मग लाईट लावल्यावर त्याला बसता येत नाही, पण प्रकाश आला की त्याला जावं लागतं. अंधारात त्याचं राज्य असतं. बसणार कुठे, म्हणून त्यानं कोपऱ्यात धुणं वाळत घालायची काठी बघितली. बांबूची असते ती बऱ्याचदा, आणि त्याचं पेर घट्ट असताना मध्ये छिद्र, म्हणजे मोकळं असतं. म्हणजे बासरी तशीच बनते, लक्षात घ्या. असं त्याच्यामध्ये ते जाऊन बसलो, कारण अंधार असतो तिथे, आणि ऐकायला आरंभ करतो. एक दिवस झाला, गाठ फुटली, आतल्यात त्याची प्रगती झाली, आतल्यात वरती गेला तो. दुसरी गाठ फुटली, 7 गाठी होत्या त्याला, सप्तवासनात सांगितल्या. आणि भागवत ऐकताना पिशाच्याच्या देहात असून सुद्धा तो रोज रडतोय, देवा चुकलो रे मी. इथे मी सूरदासांचं नेहमी एक पद म्हणत असतो, फार सुंदर पद आहे. कशा पद्धतीने आपण दिवसभरात साधना करावी, बाकीची उपासना करा, पण एक क्षणभर तरी मी आता सांगतो या अभंगाच्या मोड मध्ये जा. सूरदास फार महान होते बरं, पण सूरदास सांगतात, देवा मी किती वाईट आहे रे, माझं कल्याण तुझ्याशिवाय कोण करणार रे. साधनेनी उपासनेनी मी उद्धरून जाईन, ही क्षमता देवा माझ्यात नाहीये. प्रभो प्रभो मैं सब पतितन का राजा, प्रभो मैं सब पतितन का राजा, प्रभो मैं सब पतितन का राजा, प्रभो मैं सब पतितन का राजा. कौन करत बराबरी मेरी, कौन करत बराबरी मेरी, कौन करत बराबरी मेरी, पाप करत नित काजा, पाप करत नित काजा. प्रभो मैं सब पतितन का राजा. कुमति स्वभाव चलत जन आगे, कुमति स्वभाव
चलत जन आगे कुमती स्वभाव, माझा स्वभाव वाईटच दिसतं मला प्रत्येक ठिकाणी. ही माझी मिरवणूक कोण कोण काढतायत? माझे गुणच माझी मिरवणूक काढतायत. कुमती स्वभाव चलत जन आगे काम क्रोध का बाजा, बँड बाजा, काम क्रोध का बाजा, डोक्यावर छत्र, निंदा छत्र धरे सर ऊपर. इतकी निंदा करतो मी सगळ्यांची की जणू काही सगळेच सद्गुण झाकून गेलेत लोकांचे, असं मला झाकून टाकलंय माझ्या स्वतःच्या निंदेने. निंदा छत्र धरे सर ऊपर कपट कोट दरवाजा, कपट कोट दरवाजा. प्रभो मैं सब पतितन का राजा, प्रभो मैं सब पतितन का. नरक सुन साध मेरी. देवा नरकाची दारं सुद्धा बंद आहेत रे माझ्याकरता, कारण परमेश्वर व्यवस्था विचार करतो याला नरकात ठेवलं तर माझा नरक घाण होईल, इतका मी पापी आहे रे. हे संतांना शोभतं, सगळ्या अर्थानं सद्गुणी तरी स्वतःला दुर्गुणी म्हणून घेतात. किती नम्रता, किती शालीनता. समर्थ रामदास स्वामी, छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा आपलं ताठ मस्तक ज्यांच्या समोर नववीत असत, महाराष्ट्रामध्ये आनंद वनभुवनाचं स्वप्न साकार करणारे, पण समर्थ रामासमोर म्हणतात, देवा अनाथ मी हीन दीन दरिद्री, भजन नेणे काही, तुझ विण मजया जगी पाहता कोणीच नाही. ज्ञान कळेना ध्यान कळेना मन वळेना देवा. विद्या नाही वैभव नाही ऐसा पूर्वील ठेवा. युक्ती असेना बुद्धी असेना शांती वसेना अंगी. रामदास म्हणे दयाळा ऐसा मी भवरोगी. असे आहेत का समर्थ भवरोगी? पण इतका मोठेपणा असून देवा मला काही कळत नाही रे. हा म्हणण्याचा मनाचा मोठेपणा संतांकडेच असतो. देवा किती वाईट आहे रे मी. या मोड मध्ये दिवसभरातून 1 मिनिट तरी जात चला. संत आपल्याला शिकवतात. आपल्या घरातल्या देवासमोर किंवा कुठल्याही देवासमोर उभं राहावं. मूर्ती म्हणजे मनात भावना येण्याकरता मूर्ती, तसा तो इथे पण आहे. पण आपल्याला इथे ते वाटत नाही जे रामासमोर गेल्यावर वाटतं. म्हणून समोर उभं राहावं आणि रोज म्हणावं. आपल्याला दिलाय श्लोक त्याच्यात. खरं तर झोपताना श्लोक म्हणावा हा. कर चरण कृतं वा कायजं कर्मजं वा श्रवणजं वा मानसं वा पराधं विहितम विहितं वा सर्वमेतत् क्षमस्व. जय जय करुणाब्धे श्री महादेव शंभो. रोज म्हणावा एकदा. देवा मला काही कळत नाही, माझं कल्याण कर रे. या मोड मध्ये, या मोडवर, आमच्या मोडवर म्हणतो ना तसं या मोडवर स्वतःला टाकून द्यावं. म्हणजे आपण साधनेने देवाला प्रकट करू शकतो. अहंकार जातो. साधनेने देव प्रकट होत नसतो. साधनेने अहंकार घालवायचा आहे. तो आहेच आहे आता इथे सर्वत्र सदा आणि सम. आणि ती नेमकी भावना काय यावी याकरता अभंग आहे सूरदासांचा. देवा भागे नरक सुन साध मेरी पीठ दिजो जमराजा. मला बघितल्यावर यम मला माझ्याकडे पाठ करतो पळायला लागतो. नको ही घाण कुठे ठेवायची.
त्यापेक्षा परत एकदा निवडून देऊ द्या, जाऊ द्या. हा. पीठ दिजो जमरा जम मला आधार सूरदास सूरपतित का ठार ठार नहीं है सूरपतित का ठार ठार म्हणजे आधार नाहीये तुझ्याशिवाय मला कुणीच नाहीये रे सूरपतित को ठार नहीं है तुम हो गरीब नवाजा तुम हो गरीब नवाजा तुम हो गरीब नवाजा प्रभु मैं सब पतितन का राजा प्रभु मैं सब पतितन का राजा प्रभु मैं सब पतितन का राजा प्रभु मैं सब पतितन का सब पतितन का सब पतितन का राजा. देवा हे तो पिशाच्या अवस्थेत असताना सुद्धा विचार करतो भागवताच्या परिणामाने. हे रोज ऐकतो तेव्हा हे काय ऐकतोय मी माझं लाईफ काय होतं रे कसला वागलो मी ऐंद्रिय सुखाच्या पातळीवरती किती पाप केलं मी चुकलो मी देवा मी जगलो पण मला जगायला नाही जमलं. आपल्या आयुष्याचा नेहमी रिव्ह्यू घेत जावं. अहंकारानं कधी फुगून जाऊच नाहीये. ज्याचा आपल्याला अहंकार होतोय त्यामध्ये अनंत पटीनं मोठी असणारी माणसं सुद्धा अतिशय नम्र असतात. आहे काय माझ्याकडे कुठल्याच अहंकारानं फुगून जाऊ नये. सत्ता तात्पुरती आहे संपत्ती तात्पुरती आहे आरोग्य तात्पुरतं आहे विषय सुख तात्पुरतं आहे जगच तात्पुरतं आहे. जन्माला येतं म्हणून ज आणि गमन करतं म्हणून ग. अख्ख्या वर्ल्ड बद्दल आहे. आपण कोण आहोत? समर्थ म्हणाले थोडे जिणे अर्धपुडी काया गर्व करती रडाया शरीर अवघे पडाया वेळ नाही. आपण त्या या भारतातले मोठे इन्व्हेस्टर राकेश झुंझुनवालांची मुलाखत पाहिली असेल. ते म्हणाले मी सगळं केलं पण व्यायाम केला नाही त्यामुळे आज पैसे भरपूर आहेत पण ते मला उपभोगता येत नाही आणि लवकर गेले बघा. ते काही खात्री नाही कशाची म्हणून कशाच सगळं असावं पण अतिशय साधेपणा असावा. देवाला हे आवडतं. श्रोते हो परिणाम असा झाला या चिंतनाने आपली बॉडीच बदलते. लक्षात घ्या आपलं शरीर अतिशय पवित्र होतो आणि पवित्र होतो तो काय होतो तर विष्णू होतो. आपण आपोआप होतंय आणि त्याचा परिणाम विष्णूंच्या सिस्टीमच आहे ना ती. एवढेसा मोहोर असतो तो टिकून राहिला तर त्याची एवढीशी कैरी होते. हळूहळू कच्ची एवढी मोठी कैरी होते. तसाच टिकून राहिला तर तो झाडावर पिकतो किंवा योग्य वेळेला काढला आणि संतांच्या आढीत ठेवला नासक्या आंब्याजवळ नाही ठेवला तर आपोआप गोड मधुर आंबा होतो. ही जशी व्यवस्था आहे तशा अंतःकरणाच्या सुद्धा पवित्रची संगतीत चांगल्या राहून अतिशय पवित्र पवित्र विचार करत करत जा की आपण विष्णू होतो किंवा ज्या देवाचं भजन करतो ते होतो. स्वरूपता नावाची मुक्ती मिळते. व्यवस्थाच आहे तो देतो असं म्हणायचं कारण त्यांनी ती सिस्टीम लावली आहे म्हणून. आणि विष्णुरूप देह प्राप्त झाला. सगळ्यांना वाटलं भागवतात विष्णू येतो तोच आला म्हणून सगळे उभे राहिले नमस्कार कर. तो म्हणला मला नमस्कार करू नका मी तुमच्यासारखा श्रोता म्हणून बसलो होतो फक्त मी एकाग्रतेनं भागवत ऐकलं म्हणून मला असं झालं. बरं इथे प्रश्न विचारलाय नारदांनी सनत कुमारांना. अहो म्हणले पण भागवताला खूप गर्दी झाली होती ना. ते म्हणले बाकीच्यांची गर्दी होती ना ती फिजिकली प्रेझेंट होते मेंटली ॲबसेंट होते. ते बघत होते 8:30 झाले का 8:30 झाले का 8:30 झाले का. कल्याणाकरता जे आले होते त्यांचा उद्धार झाला. मग गोकर्णाने पुन्हा भागवत कथा केल्याचा उल्लेख आहे इथे आणि सगळ्यांचं कल्याण केलं. बरं याचा अर्थ लक्षात घ्याल आपल्या स्वतःचे दोष आपल्याला कळवायची व्यवस्था भगवंत भागवतानी करतो. आणि दोष कळायला लागल्याशिवाय अज्ञानाचं ज्ञान हा अज्ञान नाशाचा आरंभ आहे.
पण अज्ञानाचं भानच होत नाही मला ना, माझं काही चुकतंय असं वाटतच नाही. हा प्रॉब्लेम आहे हो. मी नेहमी याला उदाहरण देतो. मी बेसूर झालो हे मला कळायला लागलं की सुरांची कृपा झाली समजा. मी सुरात कधी येईन? मी बेसूर झाल्याचं मला कळायला लागलं की मी सुरात यायचा प्रयत्न करीन ना. हे तुमचंच चुकतंय. पेटीचे स्वर चुकीचे आहेत तुमचे, संगीतच चुकीचं आहे, माझा गाणं बरोबर आहे असा प्रॉब्लेम आहे सध्या. तालात मी चुकतोय हे मला कळायला लागलं की बेताल माझंच चुकतंय, समकाल होते काय बरोबर आहे का असं. मग मी त्यांच्याकडे बघतो ना, बरोबर आहे चालू द्या. तसंच आहे, माझं हे चुकतंय आणि हे चुकता कामा नये असा आग्रह करायचा आहे. म्हणून समर्थ म्हणाले, बुद्धी दे रघुनायका. सतत चुकतोय मी, नेटके बोलता येना, वाचिता चुकतो सदा, अर्थ तो सांगता येना, बुद्धी दे रघुनायका. हे भागवतानी होतं, या श्रवणाने होतं काय तर हे होतं आणि कल्याण झालं त्याचं. असं भागवत आहे. हे ऐकलं आणि खूप आनंद झाला आणि या आनंदात मध्ये सगळे ऋषी नाहून निघाले नैमिषारण्यामध्ये. ते म्हणाले, मग सांगा ना भागवत तुम्ही, तुम्हाला येतं ना? म्हणलं येतं ना, आत्ता तेच ऐकून आलोय मी लेटेस्ट. बाकीची 17 पुराण मला पाठ आहेतच, पण 18वं पुराण भागवत आत्ता शुकदेवांनी सांगितलं, आत्ता 5-10 वर्षापूर्वी ते सांगतायत. म्हणून ते आत्ता माझ्या असं डोक्यात तेच फिरतंय. भागवत ऐकून तुम्ही घरी गेलात ना की उद्या येईपर्यंत तेच फिरत असतं, हे वाक्य लक्षात ठेवा. तुम्ही नको म्हटलात तरी झोपल्यानंतर स्वप्नात सुद्धा जर एकाग्रतेनं ऐकलं तर इथे झोपा काढले असतील तर नव्या. अनेकांचा अनुभव तुम्हाला काय आमचं होतं, वक्त्यांचं होतं की आम्ही एखादा मुद्दा बोललो असतो मग ते स्वप्नात आठवतो, तो अजून चांगला सांगायला पाहिजे होता. आणि आम्हाला म्हणजे देह झोपलेला असतो पण डोक्यात चालतं. आणि तसं झालं पाहिजे हे सांगणं चाललंय. बरं, माझ्याकडे सद्गुरू नाही आहेत, मला सद्गुरू नाही आहेत, मला सद्गुरू नाही आहेत, मला सद्गुरू नाही आहेत, मी नाम तर घेतोय, पांडुरंग तर माझ्याशी बोलतोय, पण सद्गुरू नाही आहेत असं तुकोबांच्या डोक्यात सतत चालत राहिलं. म्हणून स्वप्नात सद्गुरू भेटलेत त्यांना. देह आपण या पातळीवर भोगतोय, जे काय उपभोगतोय ते जेवढं खरं आहे त्यापेक्षा स्वप्नसृष्टी अजून खरी आहे. कारण सूक्ष्मात जातो ना आपण, एकाग्रता तेव्हा जास्त झालेली असते कारण सूक्ष्म आहे. हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर हे लक्षात घ्याल. त्या सॉफ्टवेअरमध्ये जास्त डिटेल्स असतात आणि त्याच्या आतमध्ये अजून आहे, त्याचा नको आता अभ्यास करायला. मला एवढंच सांगायचंय की या सृष्टीपेक्षा ती सृष्टी, तरल सृष्टी जास्त सत्य. या वाक्यावर फक्त विश्वास ठेवा, म्हणजे काय याचा विचार आत्ता करू नका. म्हणून तुकोबांच्या स्वप्नात आले, बाबाजी चैतन्य सांगितले नाम, मंत्र दिला रामकृष्ण. बरं, माघ शुद्ध दशमी कधी त्याला अनुग्रह? माघ शुद्ध दशमी पाहुनी गुरुवार केला अंगीकार, तुका म्हणे. स्वप्नात आले त्यांच्या. भागवत सांगायला आरंभ होतो. पहिला श्लोक भागवताला फक्त तोंड फोडून ठेवतो, सुरुवात करून ठेवतो पहिला श्लोक आणि मग थांबूया. आज पहिला दिवस असल्यामुळे जरा 4 तास ओव्हरच होतात. उद्या या, वेळेवर या. उद्या मला माहिती आहे 6 वाजता अत्यंत रमणीय कार्यक्रम आहे. माझं पण चित्त तिकडं असणार आहे, पण तरी या. आपण तो कार्यक्रम नंतरही पाहू शकतो टीव्हीवर. बरं, अजून 4 लोकांना सांगा यायला. भागवत ऐकण्याची इच्छा असणारे खूप लोक असतात, त्यांच्यापर्यंत निरोप गेला पाहिजे. इथून गेल्यावर मेसेज करा, व्हॉट्सॲपवर काय जे असेल ते फोन करा. थोडी गर्दी झाली तर माझी तळमळ ही आहे की त्यांच्यापर्यंत हे मी जो काय अभ्यास केलाय गुरुजनांच्याच पायाजवळ बसून तो पोहोचावा लोकांपर्यंत. बाकी माझा काही स्वार्थ नाही. गर्दी व्हावी, बुवांच्या प्रवचनाला गर्दी झाली असं काहीतरी रेकॉर्ड असं काहीच नाही आहे. हे काय मी एकही माझ्याकडे फोटो नाही आहे, बरं काहीच नाही आहे माझ्याकडे. मला त्याचं रेकॉर्ड ठेवायचं पण नाही. मला किती भागवत झाले ही माहीत नाही. मला सांगायचा भाग असा आहे की मीडियावाले काही इथे येणार नाही, तेवढं काही त्यांनी पुण्य केलेलं म्हणजे माझं नाही म्हणत आहे बरं, भागवताचं. मंत्र्याला कुत्र्या चावला तर कुत्र्याचा फोटो देतील. वाईट आहे असं नाहीये बरं, ते ती चालणार नाही, त्यांना TRP मिळणार नाहीये दाखवलं तर. त्यांचं चूक बरोबर मला सांगायचा अधिकारच नाही. म्हणून आपण या कथेचे मीडिया व्हा, हे मला सांगायचं. प्रपंचातली कामं रोज राहणार आहेत. असं कधी होणार नाही की आता प्रपंचातली कामं संपली आणि आता कथेला चाललो. इम्पॉसिबल आहे.
आमच्या वामन पंडितांचा श्लोक आहे, संसार धंदा करिता रिकामा होशील केव्हा भजशील रामा, आता तरी तू करी एक कामा, आता तरी एक कामा, कामात कामा भज राम नामा, वेळ काढा. गोंदवलेकर महाराजांच्या भाषेत मुद्दाम करावा लागतो तो परमार्थ आणि प्रारब्धानी होतो तो प्रपंच. शांत बसा. अहो अनेकांना ऐकता ऐकताच कामं झालीत त्यांची, साक्षात्कार म्हणे काय किंवा प्रगती, ऐकता ऐकताच. बाणणं जे आहे, ऐकता ऐकता बाणणं जे आहे ते होतं आतमध्ये आपोआप. कन्सेप्ट म्हणजे संकल्पनांची स्वच्छता आणि धारणांची योग्य अशा धारणा धारण करणे हे आपोआप होतं. म्हणून अधिकारी साधकांनी याचा विचार करा आणि अनादर करू नका. शांतपणे येऊन बसा. अजून 10 लोकांना सांगा. मला तर खरं तरुण वर्ग अपेक्षित असतो. कथा तरुणांनी ऐकली पाहिजे. आपली पूर्ण लाईफ मॅनेज करीत असताना, जीवन प्रबंधन शास्त्र ज्याला म्हणतात ते करीत असताना, आपल्या पूर्वजांनी काय सांगितले ते शांतपणे ऐकावं. आपण ज्ञानोबा तुकोबांचे आहोत, आपण रामदास स्वामी गोंदवलेकर महाराजांचे आहोत, आपण बाकी कुणाचे नाही आहोत. आपली संस्कृती काय सांगते याचा विचार करावा. ही जगत कल्याण करणारी संस्कृती आहे. पक्के व्हा याबद्दल. आणि या अजून थोडी बसायला जागा आहे, असं नाही की बाबा जागा कमी आहे. तेव्हा या आपण. 4:30ला कथा सुरू होईल. साधारण 8:30 पावणे 9च्या दरम्यान कथा समारोपित होईल. वेळेवर कथा सुरू करण्याची आणि समारोपित करण्याची जबाबदारी माझी. 4 तासामध्ये आपल्याला कंटाळा न येऊ द्यायची जबाबदारी माझी. फक्त येण्याची शांत बसण्याची जबाबदारी आपली. चहा बाकी सगळं आहेच आहे. रोज कथा झाल्यानंतर व्यवस्थित आमटी भात आहे असं मी ऐकून आहे. बरोबर आहे ना? म्हणजे अगदी 8:30ला येऊ नका. हा विनोद करतोय मी. या कथेला हा भागवताचा प्रसाद म्हणून ग्रहण करा. अगदी स्वाभिमानानं की मी भागवताचा प्रसाद घेणार. नाथ महाराज म्हणाले लोभ असावा प्रसाद ग्रहणे. अजिबात कमीपणा नाही. अहो आपण प्रत्येक जण असे आहात की एक दिवस भागवताचा प्रसाद, एक दिवस काय रोज देऊ शकता. काही कमी नाही आपल्याला. त्यामुळे काही कमीपणा वाटायचं कारण नाही. शांतपणानं या बसा. अत्यंत प्रगल्भ श्रवण करा अशी आपल्या सगळ्यांना प्रार्थना करतो. इथेच विरमतो. आपल्याला दिलेलं जो भागवताचा कागद आहे त्यातली फलश्रुती फक्त माझ्या पाठोपाठ म्हणा. फलश्रुती झाली की आरती करायची. गणरायाची आरती आणि भागवताची आरती 2 आरत्या करूया. शेवटच्या दिवशी रामरायाची पण करूया. श्रीराम जय राम जय राम अशा आपण साधारण 1 आरती, म्हणजे आज 2 आरत्या, उद्यापासून 1च आरती. कृष्ण जन्म झाल्यावर 2 आरत्या भागवताची आणि कृष्णांची, आणि शेवटच्या दिवशी 2 आरत्या भागवताची आणि रामरायाची. असं आपल्याला करायचंय. सगळ्यांनी माझ्या पाठोपाठ म्हणा. भवे भवे यथा भक्तिः, भवे भवे यथा भक्तिः, पादयोस्तव जायते, पादयोस्तव जायते, तथा कुरुष्व देवेश, तथा कुरुष्व देवेश. नाथस्त्वन्नो यतः प्रभो, नाथस्त्वन्नो यतः प्रभो. नाम संकीर्तनं यस्य, नाम संकीर्तनं यस्य, सर्वपाप प्रणाशनं, सर्वपाप प्रणाशनं, प्रणामो दुःख शमन, प्रणामो दुःख शमन. तन्नमामि हरिं परं, तन्नमामि हरिं परम्. अनायासेन मरणं, अनायासेन मरणं, विना दैन्येन जीवनं, विना दैन्येन जीवनं. देहि मे कृपया कृष्ण, देहि मे कृपया कृष्ण. त्वयि भक्तिमचञ्चलां, त्वयि भक्तिमचञ्चलां, त्वयि भक्तिमचञ्चलां, त्वयि भक्तिमचञ्चलां, त्वयि भक्तिमचञ्चलां. त्वयि भक्तिमचञ्चलां. सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची, दुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची. सर्वांगी सुंदर वृषेंदुराची, कंठी झळके माळ मुक्ता फळाची. जय देव जय मंगल मूर्ती. दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव रत्न खचित भरा तुझ गौरी कुमरा. चंदनाची मुली कुंकुम केशरा. हिरे जडित मुकुटा शोभा तो बरा. ऋणझुणती नूपुरे चरणी घागरिया. जय देव जय मंगल मूर्ती. दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव लंबोदर
सोंड वक्र सोंड त्रिनयना दास रामाचा वाटपा हे सदना संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर बंधना जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता श्री शुक मुनीने परम भक्तीने नाना परीने गायले जा हरिचरिता आरती करू तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता वेद तरुचे मधुर फळ स्वादुरसे जे सोजळ आत्माराम मुनी सकळ सेवुनी झाले जन सुफळ महापर्वणी आली अवनी की अघहरणी भवजल तरणी ती पतिता आरती करू तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता येथे व्यासांची वाणी सार्थक हरी गुण गावोनी शास्त्र पुराण मुकुटमणी परम प्रेमामृत जननी सहज सेविता भाविक भक्ता उदार दाता मोक्ष तत्वता देहाता आरती करू तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता गमते जणू मानस तीर्थ द्वादश सोपाने युक्त निर्मल भक्ति जले भरित विहरे हरिहंस चितेथ श्लोक सुकमळे संत द्विजकुळे सेवुनी रमले भान हरवले रस पीता आरती करू तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता अपार महिमा ग्रंथाचा वदवे ना कोणासाचा मेवा कविवर संतांचा प्राणची कीर्तनकारांचा जणोधाचा स्वयंप्रभेचा द्वादश कळीचा रवी अंतरीचा तमहर्ता आरती करू तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता ग्रंथ नव्हे हा श्री कृष्ण गीते वेदी मन पूर्ण अनन्य होता या शरण खचित टळे जन्म मरण त्रिताप जाती चिरये शांती नाथ हि वदती कृष्णपदी ठेवी माता आरती करू तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे
राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय। भगवती श्री सीता माता की जय। महारुद्र हनुमान की जय। भगवान श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। सब संतन की जय। श्री मंगल मूर्ति मोरया। भगवती श्री जगदम्बा माता की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। जय जय रघुवीर समर्थ। सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा। उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता। उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतासी सदा लवावे। सत्कर्मयोगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे। जय जय